खूप असं छान छान वाटतं. सगळीजण आलात अध्यात्मावरती एवढ्या लोकांना रुची आहे हे पाहूनही मला बरं वाटलं. मी आता प्रथम कार्यकारिणीचे आभार मानते की त्यांनी मला इथे सरकेसरांनी आणि सर्वांनी मला असं प्रोत्साहित केलं. बोला तुम्ही सुषमा मॅडम वगैरे. तर आता मला असं म्हणजे मी म्हटलं चला बोलूया आपण. काय किती बोलता येईल आपल्याला काय हे नाही आहे, पण गुरुचा आशीर्वाद असतो आणि एक म्हणजे आपल्या माता पित्यांचे आशीर्वाद असतात आपल्याबरोबर सदैव. आपण त्यांच्यामुळे आपण या पृथ्वीवरती आहोत हे आपण नितांत ध्यानात ठेवावं असं मला वाटतं. मी यावेळेस आता संपूर्ण म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय, आपण कशासाठी मुक्तीसाठी म्हणजे आपण मुक्ती असा नुसतं असं हे नाही आहे. बऱ्याच जणांना मुक्ती अशी पण प्राप्त होते, कारण का आपण तर त्या ह्या देवळात जातो, त्या देवळात जातो, या देवाला मानतो, त्या देवाला मानतो, 17-15 ठिकाणी आपण जात असतो. त्याच्यामुळे काय होतं आपलं आपलं एका देवाकडे लक्ष नसतं. जसं ही लोक म्हणजे बाकीच्या धर्म ह्याच्यातली लोक आहेत ती कसं करतात, नेहमी एकच यहुदी असू दे किंवा त्यांचं एकालाच असं नट्ट पकडून ठेवतात. आणि आपण कसं त्या देवळात गेलो का तो देव तसंच असतं. आपण काय करायला पाहिजे, आपण एक आपली कुलस्वामिनीला आपण मानतो, गणपतीला मानतो, गणपतीला मानतो तर गणपती म्हणजे आराध्य दैवत आपलं कुठलं आहे हे आपण आधी पाहिलं पाहिजे. प्रत्येकाचं वेगवेगळं दैवत असतं, कारण हिंदूंमध्ये बरेचसे देव आहेत आणि त्यांचा आशीर्वाद सर्वांना मिळत असतो. काही जणांना त्यांचा अनुभव येतो, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता. मग त्यांना आकर्षित करा. जसं गोंदवलेकर महाराज कुठेही गेले, कुठल्याही देवळात गेले, कुठेही गेले तरी ते रामालाच पाहायचे. कायम ते कधी कुठेही कुठल्या देवळात जात होते असं नाही, सर्व देवळात जात होते, सगळीकडे प्रवचन मिळत, पण त्यांनी रामाशिवाय कधीच कोणाला पाहिलं नाही. तर एकच राम, तसा तुमचं सुद्धा स्वतःचं एक असं स्वतंत्र असं एक आपला स्वतःचा असा देव असतो. आपला त्याच्यावरती खूप विश्वास असतो आणि विश्वास हाच सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण काय करतो, करतील ना, होईल ना माझं काम, मी एवढं केलं, मी एवढं दान केलं, मी अमकं केलं, तमकं केलं. मी आपला माणसांचा प्रत्येकाला मी हा असतो की नाही, तो फार घातक असतो. प्रत्येकाला फक्त मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून. नाहीतर ही लोक काय घरचा प्रमुख तुला काय विचार करतो, मी आहे म्हणून ही लोक सगळी अशी राहतात वागतात. नाहीतर काय, मी नसतो तर यांचं काय झालं असतं, यांनी कुठे बघितलं असतं, कुठे गेलं असतं, माझ्यामुळे यांना खायला प्यायला मिळतंय, व्यवस्थित ही लोक माझ्याकडे बघतायत, म्हणजे माझ्यामुळे सगळं हे आहे, हे सगळं माझ्यामुळे. पण उलट राजकारणी सुद्धा की एक केला काय दुसरा हा जागाच घेतोच, नेहमीच असतं. कुणामुळे कुणाचंही अडत नसतं, फक्त आपल्यालाच वाटत असतं हा मी आहे ना, हा फार अहंकार निर्माण करतो आपल्यामध्ये. आणि मग आपलं त्याच्यामुळे गॉसिपिंग सुरू होतं. प्रत्येक ठिकाणी आपण हा असा बोलणं, तो तसा बोलणं, तो असा वागला, तो तसा वागला, बघितलं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, मला विचारलं सुद्धा नाही, लोक माझ्या बाजूनी केलं तरी, पण त्या व्यक्तीचं काहीतरी कारण असेल, ती व्यक्ती कुठेतरी जात असेल, तिचा कोणतरी भेटलं असेल, किंवा तिला आणखी काही प्रॉब्लेम असेल, बरं नसेल, काहीही असू शकतं. पण आपलं कसं असतं, मला विचारलं नाही, मला बघितलं पण नाही, माझ्याकडे माझ्याशी बोलले पण नाही, बोलली नाही माझ्याशी, मी हा स्वतःला शाणी समजते किंवा शाळा समजतो, अतिशहाणा आहे तो. आपण लेबल लावू, आपण तो त्याच्यावरती लेबल लावतो की अमुक एक व्यक्ती अशी आहे, हे असं करते, असं करते. आणि आपण मग त्यांच्या पाठीमध्ये आपल्याला जरी आवडतं नाही आवडत ते काहीतरी गॉसिपिंग करायचं, मला आपण त्यांच्या पाठीमागे आपण त्यांना काहीतरी बोलतो. म्हणून मग मी आता आज त्यावरती असं सगळ्यावरती बोलणार आहे. म्हणून मी आधी गणपती बाप्पाला नमस्कार करते, त्यांचा आशीर्वाद घेते, नंतर माझा माता पित्यांचा आशीर्वाद घेते आणि मी नंतर माझे स्वामी समर्थ यांचा मी आशीर्वाद घेते आणि त्यांनी पाठवलेले माझे अम्मा भगवान त्यांनाही इथे उपस्थित राहण्याची मी प्रार्थना करते.
आणि मी तिकडे जाण्याचं कारण म्हणजे स्वामी समर्थांनी मला सांगितलं. खरं म्हणजे माझं आहे ना, अध्यात्म असलं तरी बुवा पलीकडे माझं अजिबात लक्ष नसतं. मला आवडत नाही पुढे म्हणजे आणि दाढीवाल्यापासून तर मी फार लांब जाते. कारण दाढीवाले बुवा बघली कपडे घातलेले काय माहिती आपल्याला कोण कसं असेल आपल्याला माहीत नसतं आणि आपण तिकडे जात नाही, पाहत नाही. त्याच्यामुळे मी काही जात नव्हती. म्हटलं नाही बाबा, आपण नाही बाबा दाढीवाल्याकडे जायचं नाही. हे काहीतरी जादू टोणा वगैरे करून आपल्याला वश करून आपल्याला तिथे कायमस्वरूपी करते आणि फसवते. हे म्हणजे फसवतील आपल्याला करणार पण नाही. त्याच्यामुळे आपण तिकडे जसं जात नाही, वाहत नाही, बघत नाही, बोलत नाही. आणि मग असं करता करता मी एकदा म्हटलं जाऊ तिथे मुंबईतच जायचे प्रोग्राम व्हायचे. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे काय असं आम्हाला पाहून तरी येऊया. तसं आपण जेव्हा बाकीचे सगळे असतात आश्रम वगैरे तिथे आपण आपल्याला काय पाहूया अम्मा भगवानांचं. तसंच मी गेले पाहायला. बापूंचं वगैरे असतं ते प्रवचन वगैरे सगळीजण असं ऐकायला जातात. काय आहे सगळीजण काही भक्त असतात असं नाही तिथे जाणारे किंवा मानणारे असतात असं पण नाही. पण जातो तसं आपण मी जाऊन बघूया म्हणून दादाचा प्रोग्राम होता आहे तिथे गेले. आणि आपल्या MVG मध्ये पण नवग्रह हवन झालं होतं. तर तिथे पण मी गेले होते सेवेला. म्हटलं काय असतं बघूया काय असतं करतात ते. पण तिथे गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपल्याचं खूप परिवर्तन व्हायला लागलं. मी त्याच्या आधी ना रेकी पण शिकलेली आहे. रेकीचा ना मास्टर कोर्स मी केला नाही, पण 3A पर्यंत मी कोर्स केला. का तर आम्हाला ना कायम म्हणजे आपण ह्या गोष्टीकडे का वळतो, आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असला ना तरच आपण वळतो. म्हणजे घरातला प्रॉब्लेम, ऑफिसचा प्रॉब्लेम किंवा आजारपण, मानसिक त्रास या गोष्टींमुळे आपण या म्हणजे या ठिकाणी आपण वळतो अध्यात्माकडे किंवा देवाकडे. कोणाशी बोलणार ना आपण, त्याच्यामुळे आपण तिकडे वळतो, त्या बाजूला जातो, त्यांच्याशी गप्पा मारतो. घंटा तेच आपले असतात. कारण आपण हे एक लक्षात ठेवायचं, आपण ज्यांना कोणाला मानतो ज्यांना कोणाला त्यांच्याशी एक नातं ठेवायचं. सखा काही तुम्हाला जो मित्र मैत्री असं काही जे काय असेल ते, आणि त्या नात्याने आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे. मग मला कसं सगळे प्रॉब्लेम असेल तेव्हा मी रेकी शिकतो म्हणजे मी रेकी केली शिकली असं ह्याचा आपण कधीही समजू नये. कारण का रेकी ही तुमच्याकडे आपोआप येते. तुम्हाला तिला असं मी जाईल मी करेन मी तिथे कोणीच नसतं. आपल्याला ती कॉल करते आणि आपण मग तिकडे जातो त्या तिथे आणि मग ते सगळं घेतो. त्याप्रमाणे मी सुद्धा आहे ना, विचार एका दुकानात योगीनगरला एक दुकान आहे तिथे मी असे केले आणि पाहिलं की अरे दुकानात थोडी करते काय एवढं सैलवेळे आहे की काय. माझ्या आईला विचारलं सैल्या करत योगीनगरला किती गर्दी. आई म्हणाली नाही रेकीतच रेकी केली तिकडे. मला असं वाटतं ती नेहमी सांगतात तसे रेकी आणि म्हणजे कोर्स असतो तो. म्हणजे आमच्या शेजारची ना ती मला एका बाईकडे घेऊन गेली. राऊत म्हणून त्या मॅडम होत्या. त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर मी तिकडे गेल्यानंतर त्यांनी अपॉइंटमेंट दिलं, शिक्षा दिली. अरे काय परिवर्तन झालं. म्हणजे मला असं वाटतं नाही मला म्हणजे माझा आजार पण कुठच्या कुठे पडून दिला. मला कायम थोडं इन्फेक्शन व्हायचं. त्याच्यामुळे मी म्हणजे मी कशी वळली त्या बाजूला हे मी सांगते. मग त्यामुळे म्हणजे आपल्यातनं असा म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण तिथे जातो. आता हे बुवांकडे वगैरे जातात कुठेतरी असं वाटतं ना आपल्याला इथे मिळेल, जायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि मग ते लोक वाहतात ती सांगतात, हिप्नोटाईज करतात थोडक्यात. म्हणजे तुम्हाला तुम्ही तिथे म्हणजे असे म्हणजे ते लोक सांगतात अरे हा असं करतो मग तुम्ही त्या तिकडे हे तुम्ही आकर्षित होता की तुम्हाला तारतम्य भाव हा संपलेला असतो आपल्याला असं वाटतं हा हे बोलतात ना हेच बरोबर आहे. बाकीचे तुम्हाला त्यावेळेस आहे ना तुम्ही कोणी सांगणारं जरी तुम्ही तुम्हाला भेटलं की हे फ्रॉड आहे इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तरी आपण तिकडे उभे बांधले जातो. त्यांना हे बांधल्यानंतर ते कारण तुम्हाला ते हिप्नोटाईज केलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही तिकडे जाता आणि त्याच्यात तुम्ही एकदम गुंतून जाता आणि मग बाकीच्या गोष्टी घडत जातात. कारण का पर्याय नसतो. तुम्हाला अडकवलं जातं. मग कुठे जायचं, कुणाला सांगायचं. बरं लाज वाटते प्रत्येक गोष्टीची आपल्याला. अरे काय म्हणतील मला असं केलं असं हे आपल्याला एक गोष्टीमध्ये असं आपण
गुंतून जातो आणि मग आपल्याला कळतं अरे आता मला काहीही मार्ग नाही आहे. आपण मग हताश होतो तेव्हा मग आपण दुःखी होतो. मग आपण काय करतो दुसऱ्याला दोष देतो. आपण दुःखी झालो की नेहमी बघा आपण दुसऱ्याला दोष देतो. माझा मुलगा ना असा बोलला, माझा मुलगा असा बोलला. खरं म्हणजे ना त्यांची काहीतरी कारणं असतात त्याच्यावरती त्यावेळेस तुम्हाला तसे बोलतात. पण तुम्हाला कसं वाटतं अरे माझ्याकडे यांना माझ्याविषयी प्रेमच नाही, माझ्याकडे पाहतच नाही, मला यांचं आपलं स्वतःचं सगळं चालू असतं किंवा मदत करत नाही किंवा काही बोलले तर आपल्याला समजा अरे पण त्यावेळेस त्यांचं असं असतं की काळजी असते त्यांना आपल्यासाठी काळजी जी असते प्रत्येकाला प्रत्येक पुरुषाला बाईची काळजी असते की बाईला पुरुषाची काळजी असते. पण बाईला काय वाटतं नवऱ्याला काही माझी काळजी नाही, मला काय माझ्याकडे पाहायचं नसतं, त्याचं तो स्वतःचं करत असतो. पण तसं नाही, तो तुमच्यासाठी अगदी झटतच असतो कायम. त्याचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं. जरी त्यांनी दाखवलं नाही तुमच्याकडे लक्ष नाही आहे तरी त्याचं आपलं फार बारीक लक्ष असतं आपल्या मुलांकडे. तसं बायकोचं सुद्धा पण ती फार बारीक बारीक बघत असते, सांगत असते आणि मग ती पण नवऱ्याला सांगत असते हे करा ते करा असं केलं जातं. आणि मग तिला असं वाटतं आपल्या नवऱ्याला सगळ्यांनी मान द्यावा बोलावं. तसं बाईचा पुरुषाला वाटतं बाईला आपल्या मान द्यावा बोलावं ते असं तर आपल्याला आपण एका 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 कळीत अडकत जातो आणि आपल्याला कळतं अरे आपण कुठे हे आलो कुठे हे जायचं. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला मुक्ती आवश्यक आहे. आणि ही मुक्ती आहे हे देण्यासाठी भगवानांच्या म्हणजे त्यांचं प्रत्येकाचा कसा संसार कसं तर त्यांनी काय देण्याचा प्रयत्न केला तर असं प्रत्येक काही साईबाबांचं सगळ्यांचे एक लोक ते जन्माला तसंच भगवानांनी मुक्ती देण्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे. इहम आणि परम. आता आपलं कसं मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे इतके पैसे पाहिजे तितके पैसे पाहिजे आमकं पाहिजे तमकं पाहिजे इथे जायचे तिथे जायचंय इथे फिरायला जायचंय. आपण तर दुसरीकडे आपलं सुख शोधायला लागतो. कुठेही गेलं तर आपण आपलं सुख एकदम दुसरीकडे दुसऱ्याच बघत जातो, दुसऱ्याचं परिवर्तन करायला जातो. स्वतःमध्ये परिवर्तन करत नाही आपण. मी कसं हुशार आहे मला जितकं कळतं तितकं समोरच्याला अजिबात कळत नाही तो आहे काहीच नाही कळत त्याला असं आपलं असतं. आणि आपण काय करतो त्याला शिकवायला त्याला बदलायला जातो आणि मग परिवर्तन होतच नाही ना त्याच्यात. तुम्ही तुमच्याकडे बघा तुम्ही कोण आहात कसे आहात काय आपलं खाणं पिणं सुद्धा आपण आपलं पाहिलं पाहिजे. समोरच्या हॉटेलमध्ये आपण गेलो की समोरच्या डिशमध्ये काय आहे हे आपण पहिलं बघतो. प्रत्येक जण कारण माणसाचं मन आहे ना त्या सुट्टी मन आहे ना ते पुरातन आहे आणि एकच आहे प्रत्येक माणसाचं. माझं आपण म्हणतो पण ते प्रत्येकाचा विचार करण्याची सरणी असते बोलण्याची जी सरणी असते ती एकच असते. त्या पद्धतीने तो वागतो बघतो बोलतो. प्रत्येक माणूस हा तसाच विचार करतो. आपल्याकडे डोक्याकडे बघण्याकडे सगळ्याकडे त्याने असं विचार करतो त्याने हा माणूस आहे नाही माझं असं असं काम केलं पाहिजे त्यांनी नाही केलं. तुम्ही अपेक्षा ठेवता त्या व्यक्तीकडून आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण झाली नाही की तुम्ही दुःखी होता. मग तुम्हाला दुःख झालं की तुम्हाला असं वाटतं अरे म्हणजे माझ्याकडे म्हणजे देवाचं पण माझ्याकडे लक्ष नाही देव सुद्धा काही कामाचा नाही. आपण लगेच त्याला मोकळे होतो देवाला सुद्धा. पण तुम्ही स्वतः कधीच विचार करत नाही की आपण कसं वागायला पाहिजे आपल्यात काय परिवर्तन करायला पाहिजे हे आपण कधीही बघत नाही. आणि त्या घटना घडलेल्या असतात अगदी लहानपणी वगैरे असं काय ते अजून आपल्याला काही बोललेली असते वडील बोललेले असतात पण त्यांचं काही कारण असतं त्याच्याशी ते बोलत नाही. पण आपण सगळं माझ्या ना माझं काही कामाचीच नाही तुम्ही असं बोललो की मला माझ्या तितकं प्रेम वगैरे काही नाही आहे किंवा तिच्या पैशाच्याकडे लक्ष ठेवून म्हणजे तिच्याकडे एवढे दागिने आहेत एवढे पैसे आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजे आपल्याला त्यांनी द्यायला पाहिजे. मला पण माझा संसार उभा करायचा आहे त्याने मला त्यावेळेस पैसे काय का त्याच्याकडे हाताला काय करणार आहे काय करायचं त्याला ही अशी वृत्ती आपोआपच द्यायला लागते. आणि विचार कधी म्हणजे ट्रान्सफर करतात सतत आपण पुढे जातो तिकडे आपण बघा काही ठिकाणी गेल्यानंतर आपण तिकडच्या माणसांचे जर विचार चांगले नसतील तर आपल्याला आपोआप त्रास होतो. आपण विचार पण त्या माणसाचे विचार आपल्याकडे ट्रान्सफर होतात आणि आपण स्वीकारतो. मेन म्हणजे स्वीकारतो. आपण कुठली गोष्ट स्वीकारू हे आपल्याला कळत नाही.
एवढी लोक तो फूल आलेला बघतात, त्या युनिव्हर्सला काय वाटतं, मला हे आवडतं, हे हवं आहे. आणि मग ते कुठे होत नसेल तर जसं पावसासाठी पाणी, पाऊस पडायला पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे, प्रत्येकाने विचार केला तर युनिव्हर्सला त्यांना खूप पाऊस पाहिजे. म्हणजे धो 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 एवढं म्हणतात की सगळ्यांना धुवूनच टाकलं जाईल. म्हणजे एवढं. आणि आपली कर्म असतात प्रत्येकाची, त्या कर्माप्रमाणे तुम्हाला ते सगळं मिळत असतं. एकूण एक गोष्ट तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळत असते. तुमच्या लहानपणी चाइल्डहुडमध्ये तुम्हाला एखादा प्रसंग घडून गेलेला असतो, तुम्ही तो लगेच तुम्ही त्याच्यावरती असा विचार करता की हां ही आहे ना, त्याच्यासाठी गोष्ट नसते. दोन असतात, लहान मुलं असतात, घरात उजळी मुलं असतात, त्यांच्याकडे पाहुणे येतो, गाडी घेऊन येतो, तो गाडी घेऊन येतो आणि त्या मुलांना, गावच्या मुलांना कसं आकर्षण असतं ना, की सगळेजण त्या तो ड्रायव्हर असतो तो ओळखतो त्यांचा हाताला लावू गाडी खराब मुलांची. तर एक असं म्हणतो म्हणजे श्रीमंत लोकांची वाईटच असतात, त्यांच्याबरोबर आपण राहायचं, आपण आपलं बघायचं आणि लोक बसायचं. तो दुसरा स्वतंत्र ह्याच्याकडे काय, माझ्याकडे अशा मी लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लावेल, एवढ्या मी गाड्या घेईन आणि मी त्याचा स्वतः मालक असेल. आणि म्हणजे श्रीमंत काय, माझ्यासारखा कोण श्रीमंतच असणार नाही असा तो विचार करतो. आणि मग मोठ्या झाल्यानंतर काय होतं, त्याचा भाऊ असतो तो गरीब शेतकरीच राहतो, तो कुठे काय जात नाही, काय नाही, बोलत नाही. श्रीमंत लोकांकडे पाहायचं नाही, बघायचं नाही, तो त्यांच्याकडे बघत नाही, जात नाही, येत नाही. आणि हा दुसरा भाऊ असतो तो एवढा श्रीमंत धनाढ्य होतो, त्याच्याकडे खरोखरच्या एवढ्या मोठ्या गाड्या, पण त्यांनी ते चाइल्डहुडचं स्वप्न पाडलेलं असतं. एखाद्या गोष्टीने आपण पाहतो, ऐकतो आणि आपण काय लगेच विचार करतो की अरे हा हे आहे ना, हे असं बरोबर आहे. आपण तेव्हा निर्णय घेतो की असं करणार नाही, मी हे करणार नाही, मी हे बोलणार नाही, मी शाळेत जाईन किंवा नाही जाणार, मी शिकणार नाही, किंवा मी असा एवढा शिकेन ना की मोठा कलेक्टर होईल, IAS ऑफिसर होईल. असं म्हणजे प्रत्येक वेळेस आपण तेव्हा निर्णय घेतलेला असतो चाइल्डहुडमध्ये. किंवा आपल्याला बघायला जन्माला आल्याबरोबर काही लोक बघायला येतात, म्हणजे काहीच नाही, 80 वर्षांसाठी दिसतच नाही, कशी ती दिसते, कशी बोलते, काय काय कवर काय होत्या, कसं काय काय करत होती, कसा विचार करत होती, म्हणून मुलगी अशी झाली किंवा मुलगा असा झाला. बघा तिकडे गेल्यानंतर आहे ना प्रत्येक जण, आणि लहान बाळांना किंवा मृतात्म्यांना दोघांनाही आपण जे बोलतो ना, जे विचार करतो ना, ते त्यांच्यापर्यंत पोचतात. त्यांना ते विचारच समजत असतात. तुम्ही मोठ्याने काय बोलतात, आरडाओरडा करतात, रडतात किंवा हसतात, त्यांना ते नाही कळत. त्यांना फक्त तुमच्या आतमध्ये जो जे आहे, जे बोलताय त्या व्यक्तीकडे बघून ते मग आपण म्हणतो मी सुंदरच नाही. प्रत्येक जण सुंदर आहोत, प्रत्येकाने आपल्याकडे बघताना अशात बघा बोलायला पाहिजे, माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. तुमचा आपोआप बघा, तुम्ही खरोखरच सुंदर दिसायला लागता. तुमचा एक ड्रेस येते, बोलणं चालणं तुमचं सगळं सुधारतं आणि छान होतं. आणि आपल्याला कसं अरे आजारपण पण बघा, काही लोक खूप आजारी असतात, पण ते तुम्ही कॉल केलेले आहे त्यांना, तुम्हाला असं वाटतं मला कोणी पाहत नाही, कोणी पाहत नाही. तर एक अशीच बाई असते, ती एवढी श्रीमंत आणि सुंदर असते आणि सगळं काही तिचं छान असतं. आणि एवढं सगळं छान असताना ती एक असा म्हणजे तिला वाटत असं अरे मी एवढं सगळं आहे, माझ्याकडे एवढं सगळं आहे, माझ्या मुलाही विचारत नाही, माझी मुलं विचारत नाही, सगळीकडे स्वतःच्या मुलं आहेत, मला पाहत पण नाही आहे. मग मला तर पाहायला पाहिजे, त्यांनी मला विचारलं पाहिजे की काय काय जाणार. मग तिला पाहायला पाहिजे म्हणून काय होतं, म्हणजे आपली विचारामुळे काय घडू शकतं याचा हे बुद्धिमत्ता उदाहरण आहे. आपण जेव्हा आपण विचार करतो ठीक आहे, तर तिला एक असाध्य रोग होतो की ती विधानावर उठूच शकत नाही. मग सगळीजण तिच्या आमच्या पाहिजेशी करतात, सगळीकडे बघतात. मग तिकडे अरे मला हे का आलं, आपण त्याच्या अंतवत होतो. पण त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातल्या पेशी असतात त्या आपल्याला त्रास द्यायला लागतात आणि मग आपण आजारी पडतो. आजारपण येतं आपल्यात. आपण हे कधीही पाहत नाही, विचार करत नाही, आपल्या डोक्यातच हा विचार येत नाही. कारण आपण काय असतं, काही गोष्टीला आपल्या आईवडिलांनी पण आपल्याला सांगितले तर आपल्या शेजाऱ्या पाजारी कुठेतरी मान्यता असते आपण घेतलेली का बाबा मांजर आलेली गेली, जायचं नाही पुढे.
पण ॲक्च्युली ती विचार गेली आहे. तुमचे विचार, त्या विचारांनी तुम्ही खरं म्हणजे ते तुमच्या जे काय काम करायला जातात त्याला तुम्ही रिस्ट्रिक्शन तुम्ही घालता. मांजर नाही. मांजर काय की तिकडे जाते, पक्षी जसे उडतात तसे. पण तुम्हाला काय घरी सांगितलेलं असतं ना, संध्याकाळी आतरवी तर लावून जाऊ नकोस, कागद बिगड भरू नकोस, गजरे बिजरे घालायची नाही, फुलं बिलं घालायची नाही. म्हणजे काय, वाईट शक्ती तुमच्या पाठी येते. अरे पण ते तुमच्या विचारांनी ती येते. तुम्ही तिला कॉल करता, जसं भगवंताशी तुम्ही बोलता, त्या भगवंताचं नामस्मरण करता किंवा त्याला एखादा मंत्र त्याचा जो असतो तो तुम्ही जाप करता, तेव्हा तुम्हाला तो येतो. तसाच तुम्ही जे नकारात्मक लोक आहेत, करायची गरज नाही आहे. तुम्ही काय करता, नकारात्मक माणसांना ना तुम्ही आठवता, सतत आठवत राहता त्या माणसांना, आणि मग ती माणसं तुमच्याविषयी चांगला विचार करत असेल तर तुम्हाला चांगलं मिळणार. पण जर का तुमचा ती व्यक्ती विचार वाईट करत असेल तर तुम्हाला वाईट सुद्धा तसंच गुणाकारांनी येणार. जसे भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला येतात तसे त्यांचे पण निगेटिव्हिटी तुमच्याकडे येणार. तुम्ही काय करता, त्यांचा विचार करत असता, त्यांच्याशी बोलता. आणि बोलता जर आपण काही लोकांशी बोलताना आपल्याला खूप छान वाटतं, कारण त्या व्यक्तीच्या मनात कधीच आली नसते. पण जर तुम्ही काही लोक बघा बोलायला गेली काय करता, नको आहे कसं बोलायचं आहे त्याची, बरोबर नाही आहे, बोलले तर लगेच काय बोलेल काय माहिती आपल्याला, पटकन आपण त्या व्यक्तीबद्दल आपोआप दूर जायला लागतो. त्या व्यक्तीला पण मग एकटं ठेवतो. मग त्यावेळेस तर मला कोणी विचारलं नाही, आमच्याकडे काय किती विचारतात, माझ्यात काय कमी आहे. कुणाच्यात काही कमी नसते. सगळ्यांचा सगळं देवानी देताना भरभरून दिलेलं आहे. तुम्ही समुद्रात गेलात, चमचा भरत पाणी घेऊन आलात नुसतं, त्याला देव तरी काय करणार. तुम्ही चव मोठी देतो, समुद्रातून तुम्हाला काय काय रत्न मिळतात, पण तुम्ही रत्न न स्वीकारता तुम्ही चमचावर पाणी घेऊन आलात. कारण भगवंत असं आहे की तो तुम्हाला सगळ्यांना सेम देत असतो, सारखं देत असतो. तो तुमच्यात कधीच भेदभाव करत नाही. पण आपण काय करतो, मला काय कोणी हे नाही करत, मला कोण विचारत नाही, मला कोण देत नाही, म्हणजे माणूस होतो त्याला म्हणजे कसं पैसा हाणा काही ना असा पैसा खेळला पाहिजे. पण पैसा कशासाठी, कसा तुझा स्वतःचा हवाय ना, तुला पैसा तू बँकेत कॅशियर होतो, आपल्याला मोजतोय पैसे. म्हणजे आपण जे काय मागतोय, जे काय आपल्याला हवंय ते आपण इतकं छान करायचं की ते तुम्हाला आणि मिळाले, आणि तुम्हाला जसं हवं तसं मिळाले. दुसऱ्यांचे पैसे नको आपले गोळाकडे मोजतोय. आणि म्हणजे तुम्हाला जे श्रीमंती हवी आहे ती, आणि बरं तुम्हाला श्रीमंती पण का हवी, उगाच ह्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे मला पाहिजे असं नाही. तुम्हाला श्रीमंती हवी आहे ना, पण ती कशासाठी हवी. आता मला 5 लाख हवे, पण ते मला कशासाठी हवे, तर मी विचारते ना, मला ते 5 लाख आहेत ना, पिकनिकला फिरायला परदेशी म्हणून करायचे आहे, तिथे जाऊन मला सगळं बघायचं आहे. मग म्हणजे तुम्ही तुमच्या त्या 5 लाखाचा तुम्ही व्हिडिओ कसा करणार आहात ह्याचा तुम्ही विचार केलेला असतो, आणि मग ते तुम्ही मागता. मग ते तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ करायचा. काही जण आपण जायचे मला फिरायला ह्याला त्याला, पण पैसे नाही. अरे नाही का बघता, जे आहे आपल्याकडे जे काय आहे ते पाहणं फार गरजेचं आहे. आपण पाहिलं पाहिजे. माझ्याकडे बघा, आपण चालत येऊ शकतो, आपल्याला 2 डोळे दिले आपण सगळ्यांना पाहू शकतो, ते दिले विसरायला आपण ते विसरू शकतो, दिले कानात घालू शकतो, गळ्यात घालू शकतो. आता तसं आपण जो मुख दिलंय आपल्याला तो बोलू शकतो. किती वेळाला किती प्रॉब्लेम असतात. मग आपल्याला एवढे सगळे आपल्या 2 पायावरती आपण सांगतोय, बघतोय, इतकं सुंदर आहे, 2 वेळेचं मला व्यवस्थित खायला प्यायला मिळतंय. असं असताना सुद्धा आपण जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टीकडे आपण वारंवार बघत असतो, आणि आपण रोज विचार करत असतो. आपण मग तुलना करायला लागतो, अरे ह्याच्याकडे किती बंगला आहे, गाडी आहे, अरे पण तो आनंदी आहे का, त्याच्याकडे बंगला गाडी आहे, तो आनंदी आहे का, स्वतः पहा ना.
तो तुमच्याकडे जो आनंद आहे, तुम्ही सुखाचा एकत्र कुटुंब पद्धतीने जेवायला बसता, झोपडीत राहतात ना तरी एकत्र राहता, खाता पिता दुसऱ्यांचा विचार करता, तो श्रीमंत माणूस त्याच्याकडे कोण बघतही नसतं. घरातले कोण विचारतो तो पैसे आणणारा एक आपला बावला आहे, त्याच्याकडे तो त्याच पद्धतीने म्हणजे हे आपलं पैशाचं झाड आहे, हे इथून आपल्याला ह्यानी पैसे द्यावेत आणि ते मग त्यात तोही दुःखी असू शकतो. त्याच्याकडे गाड आहे, हे आहे, ते अरे आपल्याकडे पण रिक्षाभिक्षा आहे की आपल्याच माणसाची बस आहे, आपल्याच माणसाची असते, आपण केव्हाही कुठेही जाऊ शकतो. एवढं आपण काय आहे, आपल्याला काय होते दुःख पडायची फार जरूर असते. घटना काय आपली एखादी घटना घडलेली असते आपल्या आयुष्यात, अमुक एक व्यक्ती आपल्याला जाता जाता धक्का मारलेला असतो, मग आपल्याला राग होतो किंवा काहीतरी बोलता बोलता सहज कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, पण आपलं मन तर वाईट खराब असते, आपल्याला दुःख असेल किंवा आपण कुठल्या तरी विचारात असू तर आपल्याला थोडा हा आपल्याला मुद्दाम बोलणार, हा आपल्याला टाकून बोलणार. खरं म्हणजे त्या माणसाने जो बोललेला असतो तो सहज बोलून गेलेला असतो कुठल्या तरी घटनेला वगैरे असतात, पण आपण पाहताना काय करतो, अरे हा ना मला मुद्दामून बोलला, ह्याचं असं इंटेन्शन होतं की माझा अपमान व्हावा, मला दुःख व्हावं म्हणून हा असं माझ्याशी बोलला. आपण नेहमी हा विचार करतो आणि कधी चांगला विचार करण्याचा आपल्या कारण येतच नाही मनात, कारण आपण दुःखी असतो ना, त्यावेळेस आपण दुःखी असतो, आपलं पाहण्याची वृत्ती कसं आहे, म्हणून कुठलीही गोष्ट पाहता आली पाहिजे. आपण आवडतो कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट व्हायचंच नाही, कुठलीही गोष्ट, कारण आपण जसं पाहतो तसं ती गोष्ट असेलच असं नाही. आणि आपण चालता चालता समजा आपल्याला कोणते आपले नातेवाईक वगैरे गावचे लोक वगैरे किंवा घरातली लोक आपल्याला काहीतरी बोलली किंवा आपलं काही मिळालं नाही आपल्याला खूप दुःख होतं आणि मग आपण ना ऑफिसमध्ये पण आणि माझ्यासाठी असं केलं ना, मग बदला घेण्याचं कधी मला तो असं बोलतो मी त्याला कसं प्रतिउत्तर देतो, मला तर म्हणजे असं तो वाट बघत असतो, अरे पण त्याने तुझ्या शरीराची हानी होते तिथे तू बघ ना, आणि तू रागात ते चिडचिडी तुझ्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो, तू काही कधीच बघत नाहीस आपल्या शरीरावरती याचा परिणाम होतो, असा तुला कधीही मनात विचार येत नाही, कारण का आपण त्या दृष्टीने विचार करण्याच्या ह्याचे नसतोच. आपल्याला आपलं दुःख, आपला राग, अहंकार जो आपण बाळगून ठेवलेला आहे तो फार महत्त्वाचा वाटतो. माझं, मी, मला, माझ्यासाठी हे जे आपण असतं त्या मीला तो आपण इतकं महत्त्व दिलेलं असतं की अहंकार आपल्याला कधी येऊन चिकटतो आणि आपल्याला तो आपला राग कसा येतो आणि तो आपला ताबा कसा घेतो हे आपल्याला अजिबात कळत नाही. आपण त्याच्यात कुठे वाहत जातो ते कळत नाही, आपण कुठे आहोत हे आपल्याला कळत नाही आणि मग आपण अनंत चुका करतो आणि मग काय म्हणतो, भगवंता कुठे होता रे तू, मलाच का हे दुःख दिलंस, माझ्याच वाट्याला काय आलं, मी काय केलं होतं, मी कोणाचं काय वाईट केलं होतं, मी कोणाकडे पाहिलं होतं, मी कोणाला काय बोलले होते का, अरे पण तू स्वतः बघतोस बोलतोस तुझ्या नजरेनी, असं तू किती जणांना दुखवतोस, किती जणांना तू चूक देतोस, किती जणांना बोलतोस खवचटपणे बोलतोस, तुला असं वाटतं की मी काही केलं नाही आहे, पण त्याची कर्म आहेत ना ती गुणाकारच तुमच्याकडे असतात. तसं तुम्हाला जे पण आहे चांगलं ते पण तुम्हाला गुणाकाराने येत असतं, पण पहा नाही मला मी हे केलं म्हणून मला अमुक एक चांगलं मिळालं हे आपण कधीच पाहत नाही. आपण काय आपण हा असं ह्याच्यामध्ये आपलं जर नुकसान झालं ना की आपण हजारो लोकांना पटकन अगदी ताबडतोब त्यांना आपण लेबल शिकवून सांगतो की हा आमच्यामुळे माझं तसं झालं, त्यांच्यामुळे माझं असं झालं, दुसऱ्यांना सोडून द्यायचं आणि दुःख उगळत जायचं. मग कधी काळी तुमच्या आयुष्यात कुठली घटना घडलेली होती सूर्यघटना आढळून गडे बोलते तुम्ही जागे करणार, अरे गडे बोलताना वाचे तुम्हाला दुर्गंधी येतो ना, तुम्हाला त्याचा त्रास होणार ना, तुम्ही हा कधीच विचार करत नाही की मला मी हा तेव्हा कधी लहानपणी कोणतरी बोललेलं भेटली, अरे विचारलीने ना मला असं केलं होतं, माझ्या ऑफिसमध्ये मी असं बोलली, तुम्ही कधी तिचा बदला घेते, तिला चांगलं कसं चुकून काढते, सगळ्यांच्या चौकीचा अपमान कसा करते, आपण त्याच्यात तोच होतो. पण त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातल्या पेशी असतात
त्या आपल्याला त्रास द्यायला लागतात आणि मग आपण आजारी होतो. आजारपण येतं आपल्यात. आपण हे कधीही पाहत नाही, विचार करत नाही. आपल्या डोक्यातच हा विचार येत आहे. कारण आपण काय असं काही काही गोष्टी आपल्या आईवडिलांनी पण आपल्याला सांगितलं. आपण शेजार पाजारी कुठेतरी मान्यता असते आपण घेतली का बाबा माझं राहिली गेली जायचं नाही पुढे. पण ॲक्च्युली ती विचारांनी गेली आहे. तुमचे विचार, त्या विचारांनी तुम्ही खरं म्हणजे ते तुमच्या जे काय काम करायला जातात त्याला तुम्ही रिस्ट्रिक्शन तुम्ही घालता. मांजर नाही, मांजर काय तिकडे जाते, पक्षी जसे उठतात तसे. पण तुम्हाला काय असतं घरी सांगितलेलं असतं ना, संध्याकाळी आपण तर लावून जाऊ नको, कागद बिलं भरू नको, गजरे बिजरे घालायची नाही, फुलं बिलं घालायची नाही. म्हणजे काय वाईट शक्ती तुमच्या पाठी येते. अरे पण ते तुमच्या विचारांनी ती येते. तुम्ही तिला कॉल करता. जसं भगवंताशी तुम्ही बोलता, त्या भगवंताचं नामस्मरण करता किंवा त्याला एखादा मंत्र त्याचा जो असतो तो तुम्ही जप करता, तेव्हा तुम्हाला तो येतो तसाच. तुम्ही जे नकारात्मक लोक आहेत करण्याची गरज नाही आहे. तुम्ही काय करता, नकारात्मक माणसांना तुम्ही आठवता, सतत आठवत राहता त्या माणसांना. आणि मग ती माणसं तुमच्याविषयी चांगला विचार करत असेल तर तुम्हाला चांगलं मिळणार. पण जर का तुमचा ती व्यक्ती विचार वाईट करत असेल तर तुम्हाला वाईटसुद्धा तसंच गुणाकाराने येणार. तसे भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला येतात, तसे त्यांचे पण निगेटिव्हिटी तुमच्याकडे येणार. तुम्ही काय करता, त्यांचा विचार करत असता, त्यांच्याशी बोलता. पण आणि बोलता तर आपण काही लोकांशी बोलताना आपल्याला खूप छान वाटतं, कारण त्या व्यक्तीच्या मनात कधीच आली नसते. पण जर तुम्ही काही लोक बोलायला गेले तर सगळं नको आहे कसं तुला त्या व्यक्तीशी बरोबर नाही आहे. बोलले तर लगेच त्यांचं काय बोलले काय माहिती आपल्याला पटकन आपण त्या व्यक्तीपासून आपोआप दूर जायला लागतो. त्या व्यक्तीला आपण एकटं करतो. मग त्या व्यक्तीला तर मला कोणी विचारत नाही, आमच्याकडे किती विचारतात, माझ्यात काय कमी आहे. कुणाच्यात काही कमी नसते. सगळं देवाने देताना भरभरून दिलेलं आहे. तुम्ही समुद्रात गेलात तर आमचा भरत पाणी घेऊन आलात नुसतं, त्याला देव तरी काय करणार. तुम्ही चव मोठी देतो. समुद्रातून तुम्हाला काय रत्न मिळतात, पण तुम्ही रत्न न स्वीकारता तुम्ही चमचावर पाणी घेऊन आलात. पण भगवंत असं आहे की तो तुम्हाला सगळ्यांना सेम देत असतो, सारखं देत असतो. तो तुमच्या कधीच भेदभाव करत नाही. पण आपण काय करतो, मला काय कोणी हे नाही करत, मला कोण विचारत नाही, मला कोण देत नाही, माझ्याकडे नाही. तुम्ही नाही हा विचार केला तुमच्याकडे राहणारच नाही कुठलीच गोष्ट. तुम्ही आहे प्रत्येक गोष्ट. म्हणून ते काही ठिकाणी सांगतात किंवा पैशाच्या गड्या बघा तुम्ही बघा. तर म्हणजे त्याच्यात असं आहे की तुम्ही जे विजनेट करता, आता ऑफिसमध्ये काम करताय तर मला नोकरी पाहिजे, नुसती नोकरी पाहिजे असं नाही. मला कसं पाहिजे, मला स्वतःचं केबिन पाहिजे, मला AC असलेलीच केबिन पाहिजे, मला माझ्या हाताखाली स्टेनो पाहिजे, मला शिपाई पाहिजे मला, आणि माझं सगळं ऐकणारे मीटिंगमध्ये मी बॉस असला पाहिजे. असं तुम्ही पाहिलं पाहिजे की मी बोलणार आणि सगळे ऐकणार. हे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा ती गोष्ट खरी होत जाते. आता तुम्हाला मी सांगितलं त्या 7 मजल्यापर्यंत तो गेला, प्रमोशन पाहिजे. पण त्यांनी जर असं पाहिलं असतं की बाबा मला पैसे म्हणजे मी अमुक ठिकाणी काम करतो, अमुक ठिकाणी मला हे आहे, माझा हा बॉस आहे, हा बॉसनी माझं ऐकलं पाहिजे, मला स्वतःहून त्यांनी मला त्या प्रमोशनसाठी मला सर्टिफिकेट द्यायचं म्हणजे देतात ना, आणि HR मला वगैरे माझं नाव सजेस्ट सगळ्यांनी केलं पाहिजे. माझं सगळं म्हणजे असं तुम्ही बारीक सारीक गोष्टी की बाबा खिडकी, त्याला खिडकी पाहिजे, पण माझं तुम्ही बसताना त्या खिडकीकडे माझी पाठ नको. कारण जर तुमची पाठ असेल खिडकीकडे तर खिडकीतून येणारे वारे ह्याचा तुम्हाला त्रास होऊन तुम्ही आजारी होता. त्याच्या पाठचं कारण हे आहे की बऱ्याच ठिकाणी सांगतात तुम्ही खिडकी पाठीकडे तुमच्या खिडकी असता का म्हणे बसलात त्या ऑफिसमध्ये. तर त्याचं कारण एकच आहे, कारण गाडे येतात ते एका दिशेने येणार आहे, ते तुमच्यावरती पाठी पुढे आपटतात आणि मग तुम्ही कामात बंदडतात. एवढा वेळ फक्त तो वारा तुमच्या पाठीला, मानेला, डोक्याला लागला
की त्या वाऱ्याचा तुम्हाला त्रास होणार, म्हणून ती खिडकीकडे असताप्रमाणे हा त्याच्या पडदा आहे. पण आपण सांगतो अरे म्हणजे कधी सांगितले ना म्हणजे काहीतरी त्याच्यात असणार. पण त्याचं आपण जसं मला सांगायचं का म्हणजे आपण जसं कुठली गोष्ट पाहतो, बोलतो, करतो, खातो, पितो त्या सगळ्याचा आपल्या शरीरावरती परिणाम असतो. आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. 7 म्हणजे नुसतीच 7 चक्र आपल्यावरती पण आहेत भरपूर चक्र. असे चक्र आपण त्याच्यामध्ये आपण ते आपले जर चांगले असतील तर आपल्यामध्ये खूप काही लोक खूप शांत असतात. शांतच बोलणार, किती समोरचा माणूस भरपूर बोलला ना तरी त्याचं चक्र जर अनाहत चक्र चांगलं असेल तर तो अगदी शांतपणे बोलणार, शांत हसून अरे हा रिॲक्ट नाही होणार अजिबात. तो म्हणा काय करायचं बोलून दगड कामाचे चिखल माझ्या करून दे हे त्याला जाणवतं, मला समजतं त्याचा अनाहत चक्र चांगला आहे. तर त्यामुळे असं म्हणजे कधीच तो रिॲक्ट होणार नाही कुठल्याच बाबतीत. तर सांगणार शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेणार, बोलणार तत्व छान आणि मग तो विचार करणार आणि मग विचार करून बोलणार आणि ताबडतोब तो रिॲक्ट होत नाही कुठल्याही गोष्टीला. आपण आपल्या घरात पण कुठली गोष्ट घडली तर ताबडतोब कधीच रिॲक्ट व्हायचं नाही, शांत बसायचं, मननचिंतन करायचं. आपण मननचिंतन काही करायचं, आपण पटकन बोलू एक गाव बोलू मग आपण बॉल जसा भिंतीवर मारतो तो हळू मारतो पण येताना करतो तिप्पट वेगाने आपल्याकडे येतो. हे आपण कधीच विचार करत नाही. एवढाच म्हणजे आपण जे पण विचार प्रसारित करतो ते आपल्याकडे ज्याच्या त्या पद्धतीने ते गुणाकाराने ते आपल्याला येत असतात. हे आपण कधीही विचार करत नाही. आपण विचार करतो की अरे मी तर एवढा चांगला असतो, मी एवढा छान खातो पितो तरी माझी तब्येत काही चांगली होती आणि खटका इथून बदाम खातो हे खातो अक्रोड खातो अरे पण तुझं मन नाही खाताना सुद्धा विचार करतो आणि मला काही बरं नाही ना. लोक सांगतात की मी स्ट्रॉंग नाही ना मला आणि काय म्हणजे तुमचे विचार कसे असतात त्याच्या बाबतीत खाताना सुद्धा तुम्ही निगेटिव्ह विचार करता आणि तुम्ही निगेटिव्ह विचार केलेले तुम्ही सेवन करता. काही लोकांना सवय असते टी व्ही बघतच जेवायचं ताट घेतलं की पहिलं टी व्ही लावणार आणि मगच जेवणार आणि परत विचारावर बसून जेवणार तुम्ही बसताचे आणि मला खाली बसता येत नाही असं म्हणणार आणि म्हणजे तुमचं अन्नाकडे किती लक्ष आहे नाही. तुम्ही काय खाता हे पण बघत नाही तर मोबाईल दुसरं काय नसलं तर मोबाईल बघणार मोबाईलमध्ये बघता टी बघताना अरे टी चांगली होती का फायदे पण आहेत का काही नाही बघायचं म्हणून बघायचं आणि मग एक म्हणजे खातच नाही. आजकालची लहान मुलं सुद्धा त्यांच्या हातात मोबाईल यायचं ते खातच नाही. म्हणजे ही सवय कोणी लावली काय म्हणाली तुम्ही काय आपल्याला काय खात नाही जर काय पकडते दरवाजाच्या बाहेर पण त्या काढलेलं आहे. पण आता तसं नाही होत. आता एकच फुलं असतं कोणीतरी 5-5 सासरा असायची खोड बघणार कोणाकडे बघणार किती मुलांकडे बघायला लागतं तेव्हा बरं घरात सासू सासरे हे ते. आता कोण सासू सासरे कोणाला नकोच असतात. माझ्या घरात मला एकटीला राजा राणीचा संसार करायचा आहे आणि मग राजा राणीचा संसार करताना त्याच्या पाठी पण कामं भरपूर असतात ती लक्षात येत नाहीत आपल्या. मग ते करायला असताना मग तिला वाटतं रे माझ्या नवऱ्याने पण केलं मी पण नोकरी करते त्यांनी पण माझ्यासाठी केलं पाहिजे हा एक पण टाकापाटात बसतो मी माझं जे मला बॉसला बसतं द्यायचं मग काय सर भांडणं होतात आणि मग ते शेवटी विभुक्त होण्यापर्यंत जातात. तू माझा नाही मी तुझी नाही मी कशाला तुझ्यासाठी करायचं तो म्हणणार तुला केलंच पाहिजे कारण त्याचे संस्कार आहेत ना मुलांनी करायचं मुलांनी नाही करायचं मुलांनी बसून खायचं बायकोनी द्या अरे पण बायको पण तुला नोकरी करणारी हवी आहे ना मग तुला तुझ्या हातात केल्या पाहिजे तुला मदत केली पाहिजे. हा तो विचारच करत नाही. त्याच्याकडे संस्कार आपले जे संस्कार आहेत ते असे असतात की मग काय करणार जा बाहेरून मागव आणि खा. अरे पण बाहेरून बनवण्याचे हातात ते हायजेनिक आहे की नाही किंवा तो बनवणारा आहे तो सुखी आहे का त्याला जर रात्रभर झोपायला मिळालं नसेल काम करून स्वतः मालक त्याच्याकडून जो काम करून देत असेल तो राहता चिटचिट करून त्याच्यात टाकत असेल तर सगळं टाकलं त्यांनी ते तुम्ही खाल्लं. तुम्हाला कधी खाल्लं तर तुमच्या मनात काही ठिकाणचं तुम्ही खाल्लं की तुम्हाला असं वाटतं अरे
म्हणजे चिडचिड होते, तुम्ही भांडता घरात, करत नसताना पण कोणाकोणाला काय काय बोलता. म्हणजे आणि आपल्याला स्वतः आले की हा कसं काय बोललो. मग आपण तुम्ही जर बघितलात, लक्ष दिलात, विचार केला, ध्यानात बसलात, तर बाबा हे मी आज सकाळपासून काय काय गोष्टी केल्या, मी हे खाल्लं केलं सगळं केलं, पण मध्ये मी कुणाकडचं काय खाल्लं, कुणाशी मी बोललो, कुणाकडे पाहिलं, हे आपण कधीच बघत नाही. आणि आपण बाहेरचं खाल्ल्यामुळे आपल्याला त्या संपूर्ण निगेटिव्ह आपल्यामध्ये तो त्रास हा आपल्याला, मग त्याचा सगळ्या आपल्या, मी सांगितलं ना, आपल्या पेशींवरती तो त्रास व्हायला सुरुवात होतो. काही जण फार वेळ बोलतात, ये मग या 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 आणि खायला प्यायला, आणि तिकडे गेल्यानंतर कशाला आली, किंवा आपण कोणाकडे पाहुणे गेलो, अरे वा 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 काय बरं वाटलं तुम्ही आलात, छान छान, या 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 बसा होता. मला काय म्हटलं, अरे आता मला इकडे जायचं होतं, काय आला कळवडला माझ्याकडे. आता मला म्हणजे मला जे करायचं होतं ते मी आता करू शकत नाही ना. पण अरे बरं झालं किती वर्षांनी भेटला, कसं छान, असं वाटलं जसं काय स्वर्ग इतक्या काही म्हणजे फूल पाहायला सुरुवात करतात ना काही लोक, की म्हणजे आपल्याला वाटतं अरे किती छान, म्हणजे किती बरं वाटलं, आपण आले ह्या लोकांना किती बरं वाटलं. पण मनात काय विचार करतात, हे कशासाठी आले काय, आता माझं सगळं शेड्यूल बांधलं आणि त्यामुळे मला मी आता सगळं जे ठरवलं होतं ते संपूर्ण ओपस. मग आपल्याला मनात असं राग येत होते, कधी का जातं मी म्हणतो चला चला मी जातो म्हणून. आता तुम्ही एवढे तारीफ केल्या की तो फक्त विचारा आणि असं तुमच्याशी, आणि मग तुम्ही काय करता, अरे बापरे कधी जाणार, मग काय करतात, काय काही लोक काय करतात, डॉक्टर एवढा वेळ पण घरात जातात, पाहुणा आपला एकटाच बसलेला असतो, मग हे बघत राहतात. म्हणजे काय युक्त्या आपल्या प्रवृत्त्या चालू होतात, त्याच्या स्वतःलाच माहीत असतं. मग तो पाहुणा विचारायचा सोडतो, आपली निघतात बसले आहे, आमचं काय झालं यांचं पुढे काय, मग तो विचारायचं चला वैरी मी येतो, हा ताबडतोब तो विचारा कट मारतो आणि मग विचारतो तर माझ्या आपण वेगवेगळे त्यांना आवडलं तर की नेमकी भोजन बोलले, असं म्हणजे आपल्याही मला तो विचार येतो. कारण विचार ट्रान्सफर होत असतात ना, त्याच्यामुळे तो विचारतो. स्वामी समर्थ जसं सांगतात की विचार तुझा बदल तर तुझं आयुष्यच बदलेल. आपल्या विचारांनी आपण सगळ्या गोष्टी आकर्षित करत असतो. आपण बघा काही लोक साहेबाच्या केबिनमध्ये जात असतात, साहेबांच्या केबिनमध्ये गेले तर साहेबाच्या केबिनच्या बाहेर उभे राहतात, म्हणतात अरे अरे ह्यांनी मला बोलवलं, आता काय हा बोलवणारच, मला कधी तारीफ करतात, मी किती काम केलं तरी हा काय तारीफ माझी काय करत नाही, ह्याला काय माझी तारीफ करायचं समजतच नाही. मग नेहमी हा काहीतरी पुस्तकं काढणारच, किती जीव प्रवृत्त काम केलं तरी हा पुस्तक काढणार. आणि मग तुम्ही त्या विचारात त्याच्या तिथे आतमध्ये जाता. ॲक्च्युली तर तुम्हाला प्रमोशनसाठी वगैरे काहीतरी सांगणार असतो, पण तुम्हाला तुमच्या विचारांनी त्याला असं प्रवृत्त करता की त्याला तुमचा रागच येतो, आणि मग तो तुम्हाला देणाऱ्या गोष्टी असतात तो सुद्धा देत नाही. तेवढं तुम्हाला बरोबर कधी काय फायदा नाही, शेताला करता येत नाही, कामं करता येत नाही, म्हणजे तुम्ही जे त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या त्या त्यांनी फॉलो केल्या फायदानी तुमच्या. पण म्हणजे तुम्ही जो चुकीचा विचार करता, चुकीचं वागता, आणि मग तुम्ही हा पण दुसऱ्याच्या डोक्यावरती मारून मोकळे होता, हा माणूस असाच आहे आणि असंच केलं पाहिजे त्यांनी, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे असं सारखं त्याच्याकडे त्यांनी असं करावं, त्यांचं परिवर्तन हा तुम्ही दुसऱ्यांच्याच बघता, स्वतः केव्हाही पाहत नाही. स्वतः परिवर्तन पाहणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ध्यान करणं गरजेचं आहे. ध्यान हे आलंच पाहिजे. तुमच्या मुलाधार चक्र जर खराब असेल तर तुम्हाला आजारपण हे आलंच. तुमचं मुलाधार चक्र गणेश, त्याची देवता गणेश, प्रत्येकाचं देवता आहे प्रत्येक चक्राची, आणि त्या चक्रांमध्ये म्हणून चक्र ध्यान करायचं. चक्र ध्यानाला काय कुणी गुरु पाहिजे असं नाही, ते नकोच आहे म्हणून, पण साधं ध्यान तुम्ही करू शकता. चक्रांकडे, तुमच्या चक्रांकडे पाहू शकता, त्याचे कलर्स बघू शकता. मुलाधार चक्राला लाल कलर, स्वाधिष्ठान चक्राला ऑरेंज कलर, असं मणिपद्मेहम चक्राला आपलं येलो कलर, अनाहत चक्राला ग्रीन, चक्राला तुम्ही ब्लू कलर बघू शकता.
आग्नेयच्या फुलाला व्हायलेट आणि ते सगळे आणि मग वरती कमळ फुटलेलं बघायचं मोठं सहस्र चक्राचं ते म्हणजे तुम्ही आणि मग तिथे तुम्ही व्हाईट प्रकाश बघायचा आहे. येलो किंवा म्हणजे येलो म्हणजे गोल्डन, येलो म्हणजे येलो नव्हे गोल्डन प्रकाश. आणि हे असं तुम्ही स्वतःपासून सुद्धा ध्यान करू शकता आणि ते तुम्ही केलं पाहिजे. आता पाणी हे पिताना सुद्धा तुम्ही त्याच्या समजा पाणी तर पिताय तुम्ही आणि बायकोची मांडताय, नवऱ्याची मांडताय, मुलांची मांडताय, टीव्हीवरचं भांडण बघताय किंवा टीव्हीवरच्या त्या बातम्या काय सांगितल्या तर ह्याने त्याने ह्याचा फोन केला, त्याचा फोन केला, सगळं आपण ते बघतो आणि पाणी करतो. आजकाल पाणी हे चार्ज करून ठेवतात, ते तुम्ही जे बोलता ते मंत्र म्हटल्यासारखं त्या पाण्यात उतरतं आणि ते तुम्ही पाणी सेवन करता आणि तो तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. आणि मग अरे मी कधीच कोणाला काही बोललो नाही, मी कोणाची कधीच वाईट वागलो नाही, मी सगळ्यांशी चांगलं बोललो, हसून बोलतो मी. मग तुम्ही हसून बोलता आपण मनात आणखी तुमचा विचार चालू असतात, हे तुम्ही केव्हाच पाहत नाही. आपण आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मी कसा आहे आणि कसा, असं काही नाही काही सगळीजण चांगलीच पाहिजे असं काही नाही आहे. मी बाबा आहे, मला राग येतो एखाद्या माणसांचा, मला ह्या गोष्टी आवडत नाही, पण तुम्ही ते बघा आणि स्वीकारा मी असं आहे. तुम्ही जेव्हा स्वीकारता कुठलीही गोष्ट, जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा तुमच्या स्वीकारण्याने तुमचा जो काय बदल असतो तो अमूलाग्र असतो. तुम्ही जोपर्यंत कुठलीही गोष्ट स्वीकारत नाही, मी असं आहे बाबा, मी रागीच आहे रागीच, स्वीकारा. तुम्ही स्वीकारत नाही आणि मग तुम्ही त्याला असं दूर लोटात राहता, ते तुमच्याकडे परत येतं. कुठलीच गोष्ट तुम्ही कुठे जाताना रस्त्यात बघा, पण तुम्हाला सांगितलं असं अमुक ठिकाणी गेल्यानंतर ना असा प्रॉब्लेम होतो, जाऊ नको तिथे ठेवा. आणि मग मी तिकडे गेल्यावर तुमच्या लक्षात येते आणि मग तिथली निगेटिव्ह एनर्जी तुम्ही स्वतः स्वीकारता. त्या आहे ती तुम्ही स्वीकारला. जसं एकनाथ महाराज वगैरे ते विंचू आहे ते घेऊन त्याची प्रवृत्ती त्या विंचवाची जास्तच होती ना, पण त्यांनी त्याला पाण्यातून असं ते सतत हे करत होते. पण कशासाठी? तर त्यांची वृत्ती काय होती? मदत करायची. मग तो कसाही असू दे, तो त्याच्याकडे तो असा आहे तसा आहे लेबल लावून नये, तू सांगणारच. पण त्यांनी तो घेतला, तो 10 वेळा आणला, त्या पाण्यावरून तो त्या म्हणजे इतकं त्यांचं मन एवढं शुद्ध होतं. ते कुत्र्याची पण एक गोष्ट आहे, ते कुत्र्या मेलेलं असतं, पण ते त्या पद्धतीने जर तुमचे पाहण्याची तर तुम्ही पाहतो जिवंत आहे, तर तो खरंच जिवंत होतो. आणि जसं गाईसाठी तो सांगतो गाई कुठली, आता त्या माणसांचं नाव नाही मला माहिती, पण ती गाई घेऊन जातो, तो जिवंत कर म्हणून तो एक बादशाह सांगतो त्याला. तर तो काय सांगतो, भगवानाकडे प्रार्थना करतो, भगवंता दोन दिवसात हिला जिवंत कर असं. आणि मग तो येतो आणि तो 2 दिवस अरे भगवंता तू मला पटकन करायचं होतं ना, तू भगवंत आहेस ना, यायचं होतं कारण तिला जिवंत करायचं होतं. त्या बादशाला, मुसलमान बादशाला मला त्याला उत्तर द्यायला लागलं उत्तरा. आणि ती 2 दिवसांनी उठली गाय आणि चालायला लागली. ती चालू आहे, तू म्हणे अरे भडमग होतं, अरे भगवंता असं का केलं तू सांग मला. 2 दिवसांनी तिला का जिवंत करायचं, असं ताबडतोब तू करतो का, तो भगवंत आहे ना. अरे तू काय बघितलं, 2 दिवस मला दिले, मग मी 2 दिवसपर्यंत वाट पाहिली आणि मग तिला जिवंत केलं. तू जर मला सांगितलं असतं ताबडतोब जिवंत कर मला, तर मी आता ताबडतोब जिवंत केलं असतं. जसं दत्त वाटे करुणापदी आहे ती, दत्त महाराजांना तिथे देवळात ते बसले असतात आणि ते एक माणूस येतो आणि नेहमी हे भोग चढवतात, तसा तो एक चढवतो. पण तिथे बसलेला असतो, त्याला खूप भूक लागलेली असते, किती दिवसात त्यांनी अन्नच ग्रहण केलेलं नसतं. तो काय करतो, ते ताट घेतो देवाजवळ ठेवलेलं आणि सरळ खायला सुरुवात करतो. आणि खायला सुरुवात केल्यानंतर दत्त महाराज त्यांची ती वेळ होती, त्यांच्या प्रेरणेने तो खायला बसला होता. खा हे त्यांनी तिला दिलं होतं, पण पुजारी काय करतो, त्याला बडबडतो आणि तू कसं देवाचं खाल्लं तुला चढवतो, मी पण नाद नाही. आणि तो त्याला खूप आजूबाजूला बोलतो आणि हाकलवलं होतं देवाचं. आणि मग ती करुणापदी शांत हो,
ते त्यांचं हे झालं. म्हणजे त्यांना लक्षात आलं, अरे दत्त महाराज माझ्याशी बोलायचे, आता माझ्याशी बोलतच नाही, बघत पण नाही माझ्याकडे, असं काय झालं माझ्या हातातून, काय घडलं. आणि मग ती करुणा कधी त्यांनी लिहिली. तसं प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा जेव्हा कुठलीही गोष्ट करत असतो तेव्हा आपली काहीतरी चूक असते हे आपण पाहणं गरजेचं असतं. दुसऱ्यांकडे बोट दाखवणं, ती बोट आपल्याकडे, जेव्हा आपण एक बोट असेल देवाकडे, एक समोरच्याकडे, आणि पण ती बोट माझ्याकडे आहेत ना, हे आपण कधीच विचार करत नाही. आणि मग आपण प्रत्येकाला बोलायला जातो. त्यासाठी मुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे. आणि मुक्ती आता बऱ्याच जणांना असं काही देवाचंच गेलं पाहिजे असं नाही आहे. कुणाकडे पण गेलात तुम्हाला मुक्ती मिळू शकते, पण मुक्ती ही स्वतः मिळवता येत नाही. ती कोणीतरी द्यावी लागते. किंवा तुम्हाला तुमचा गुरु असावा लागतो. तुम्ही एखाद्याकडे एक करता द्या. तुझं गावच्या बायका बघा जेवण वगैरे बनवत असतात, बसून त्या चुलीजवळ बसूनच ते जेवण, पण ते काय म्हणतात, विठ्ठल 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 सतत आपलं नाव घेत असतात. गावची लोक विठ्ठलाला जास्त हे करतात, विठ्ठल 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 असं बनत राहतात ते सर. त्याच्यामुळे तुमच्या हृदयावरची स्पंदनं सगळी चांगली होतात विठ्ठलाची. आणि मग तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येतो. तो तुमच्या शरीरावरती त्या मंत्रांप्रमाणे त्याचा परिणाम होत जातो. आणि तुम्हाला म्हणजे तुमचं हृदय चांगलं कार्य करायला लागतं. आणि संपूर्ण सगळं छान होतं आपल्याला काय वाटतं की अरे म्हणजे त्या बाईला एवढी मुक्ती मिळते, एवढी कष्ट करत असेल ना, तर कष्ट करताना तिला आपण कष्ट करतोय ह्याची जाणीवच नसते. म्हणजे जाणीवच होत नाही, मी करते हा भाव तिचा निघून गेलेला असतो. ती प्रेमाने भाकरी तुकडा काय करेल, ती प्रेमाने वाटते, प्रेमच असतं. तिला जरी मुलं येऊन बोलले काय तुम्ही तरी तिच्या मनावरती कंचीचाही परिणाम होत नाही. ती त्याच प्रेमाने, त्याच आनंदाने, त्याच ह्याच्यामध्ये असं. म्हणून तर सांगतात की नामस्मरण करा. प्रत्येक गोष्टीवेळी तुम्ही नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. नामस्मरण म्हणजे काय, नाम म्हणजे तुम्हाला कोणीतरी तुम्हाला नाम दिलं पाहिजे असं काही नाही आहे. कोणीही तुम्हाला ते नामस्मरण तुम्ही केला तर तुमच्याकडे आपोआप ते युनिव्हर्सची पॉवर असते. दिव्य ते ज्योती असते. जशी धुनी दत्त महाराजांची पण धुनी आहे, साईबाबांची पण. कारण का त्या परमज्योतीमध्ये रेखी म्हणजे पण काय परमज्योतीच आहे. ती तुमच्याकडे हातात की पाहताना तुम्हाला पाहायला सांगतात तेव्हा ते एक असा दिव्य प्रकाशच पाहायला जातो. म्हणजे परमज्योती ही तुमची ज्वालादेवी परमज्योती. ही परमज्योती असणं तुमच्याकडे, तुम्ही त्या परमज्योतीला तुम्ही कुठे जाऊ नका. सूर्यनारायण परमज्योती आहे. तुम्ही त्यांचं जर तुम्ही लक्ष दिलं आणि कामं केली तर तुम्हाला परमज्योतीचे आशीर्वाद सतत मिळत राहणार. युनिव्हर्सकडून तुमच्या मेंदूलाही असं वाटतं, तुम्ही एखाद्या विचारलं अरे तुमच्या शरीरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा प्रत्येक माणसाला होतच असतो. कारण का प्रत्येकाच्या तुमचे जे हे असतात ते अणु रेणू सगळे बदलत असतात, रक्तप्रवाह बदलत असतो. खाण्यापिण्यामुळे तुमच्या शरीराची काय मग तुम्हाला जरासं जरी झालं अरे हा त्यापेक्षा नाही, अरे तुम्ही त्या तुमच्या मेंदूला काय वाटतं अरे ह्याला ह्याची आवश्यकता आहे, मग तो तुम्हाला द्यायला सुरुवात करतो मेंदू. मी प्रत्येक गोष्ट बघा आपण टेलिपॅथी म्हणतो. एखाद्या व्यक्तीचा आपण विचार केला तर ती अशी समोर येताना दिसते. किंवा आपण विचार केला अरे आज मला ना मस्तपैकी जिलेबी खावीशी वाटते, तर म्हणून जरा वडापाव खावासा वाटतो, अशी आपल्याला एक असे आतून हे होते ना. मग तुम्ही एक बघा कसं तुमच्याकडे ते आपोआप कुठून ना कुठून तरी तुम्हाला कोण ना कोणतरी आणून देतं. तसं एकदा माझं झालं, मला म्हणते त्यामध्ये मातीमध्ये गेली आणि फणस बघितल्यानंतर मला वाटतात अरे हा फणस आहे, पण माझ्या दुसऱ्या गोष्टी घेता घेता त्या फणसाकडे माझं काही लक्ष गेलं नाही, मी विसरूनच गेले. आणि मग मी पुढे पुढे चालत आल्यानंतर पुढे आल्यानंतर माझ्या लक्षात अरे आपण त्या बाईकडून फणस घेणार होतो, आपल्याला फणस खायचा होता, जाऊ आता विसरलो. पण तुम्ही विचार करू शकता नाही, मी पुढे आले ना पेटमध्ये आल्याबरोबर आपल्या विनोद सोड आहेत ते भेटले, तू फणस खाणार, आणि त्याने मला दोन फणसाचे गरे काढून दिले. एक नवऱ्याला दे, एक तुला दे. नवऱ्याला कशाला खाते
नवरा नवरा तेवढा आवडली काही की नाही मला माहीत आहे. मला आता ते खावंच वाटतंय. मी ते तिथे म्हणजे तुमचं म्हणजे मला सांगायचं की तुम्ही जे आपली ह्याच्याकडून मागता जेव्हा तुम्ही विचार करता ते तुम्हाला मिळतच जातं. आपोआप कुठून ना कुठून तरी तुमची सोय होते. कधी कधी मग आपल्याला एवढ्या तेवढ्या पैशांची गरज असते. आपण तेवढं कोणाकडे मागणार मला आपण एवढे पैसे आहेत तर तुमचे कुठेतरी किंवा काय किंवा कुणीतरी तुमच्या अगदी जवळच्या मित्र कधीतरी कसं घेतलेलं असतं तर तुम्हाला आणून देतो आपोआप. तुम्ही म्हणता अरे भगवान त्याला तुम्ही लगेच थँक्स म्हणता बाबा धन्यवाद मला गरज होती या पैशाची आणि तू आता मला हे पैसे दिले म्हणून धन्यवाद देतो. जसं आपण धन्यवाद देणं हे आपलं फार कमी होतं. कुठल्याही गोष्टीला तुम्ही धन्यवाद देणं फार 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 गरजेचं असं आभार मानणं हे फार गरजेचं असतं. पण आपण काय म्हणतो त्याचं कामच होतं त्यांनी केलं त्याच्यात काय मोठं करायलाच पाहिजे होतं त्यांनी माझ्यासाठी काय सगळ्यांसाठीच केलं मी कशाला धन्यवाद नाही होतं. तुमच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी असतात. माणसं दिसतात शेजारी पाजारी आहेत गप्पा मारायला मिळतात तुमच्या आहेत म्हणून ते मिळतात ना. तुम्हाला गप्पा मारतात तुम्ही त्याच्याशी आणि तेच तुम्हाला पुढे मागे उपयोगी पडणार असतात कायम. आणि मग आपण असा विचार करतो रे कधी कधी आपल्याला जाणवतो काही गोष्टी असतात विचित्र पण गरजेला तेच लोक धावून शिकतात आपल्या. आणि आपण त्यांच्याविषयी नेहमी चांगला विचार करावं चांगलं बोलावं त्याच्याशी पण आपलं संबंध आपल्याला आता कधी कधी खूपच आपले संबंध वाईट असतात. किती विचार केला ना तरी आपल्या डोक्यातून त्या माणसाबद्दलचा राग असतो ना तो जातच नाही. आपल्याला कसा माणूस आहे त्याला दिसला समोर त्याचा सारखा दिसणारा माणूस जरी आपल्याला समोर दिसला तरी आपल्याला खूप राग येतो. आपलं असं वाटतं कधी एकदम हे म्हणजे त्या माणसाची काही चूक नसते तरी आपण ते रिॲक्ट होतो लगेच सापडतो. पण मग अशा वेळेस काय करायचं आपण ध्यानात बसायचं. म्हणजे जिथे कुठे असेल त्या डोळे नाही मिळते तरी आपण कुठे काय का मला त्या व्यक्तीचा राग आला काय त्या व्यक्तीने असं काय केलं नीट हा विचार करायला असा बोलत तुम्ही ते विस्तारता ना. विस्तारल्यामुळे तुम्हाला कसं रे काहीच काय हे नव्हतंच काही तुम्हाला सगळं वेळासारखं राग करतो हे जेव्हा तुमच्या ध्यानात येतं तेव्हा मग तुम्हाला सगळं समजतं की बाबा हां म्हणजे आता विषय त्याची चूक नव्हती माझा दृष्टिकोन चुकीचा होता पाहण्याची माझी पद्धत चुकीची होती. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमच्या दृष्टी बदलली. तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे तुमची दृष्टी बदलली की तुमच्यातला बदल आपोआप सुरू होतो. प्रत्येक गोष्टीला तुमची दृष्टी ही चांगली पाहिजे प्रत्येककडे पाहण्याची ह्याची. आणि खाताना सुद्धा मला जे पण मी खाईल ते मला पचणारच आहे. हे कारण मला पचत आहे. वांगी काय यानुसार खायची नसतात कधी काय किडेच असतात. तुम्ही त्या विचारांनी त्याच्यात ते तयार करता आणि ते तुम्ही ग्रहण करता आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. मला काही भाकरीच चालत नाही मला काही चपातीच चालत नाही भात न खाल्ला की माझं पोट दुखतं. अरे तुम्ही जो विचार करता त्या पद्धतीने त्याचं तुमच्या मेंदूला वाटतं हां याला हे हवं आहे ह्याच्यामुळे ह्याच्यात म्हणजे हे ह्याला चांगलं आहे म्हणून हा असा विचार करतो ना. मग तो देतो युनिवर्स तुम्हाला तेच देत असतो सतत जे तुम्ही विचार करता मागता. म्हणून रेखी ही युनिवर्सकडूनच आलेली असते. तुम्ही तिला कॉल केला का ती येते आता तुमची प्रवाहित होते आणि मग तुम्ही प्रत्येक वेळेस ती समोर माणूस नसलाच पाहिजे असं काही नाही. तो तुमचा माणूस अमेरिकेला असू दे नाही का आणखी कुठे दिल्लीला असू दे तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या जागेवर बसून प्रार्थना करू शकता आणि ती तिथपर्यंत पोचते. म्हणजे आपल्या विचारात किती ताकद आहे हा तुम्ही विचार करा. आपण देतात रेखी देतात म्हणजे काय आपण विचारच करतो ना त्या माणसाला चांगलं वाटू दे त्याला बरं वाटू दे त्याला छान चालता येऊ दे चालता बोलता येऊ दे कुठला आजार असेल तो त्याचा बरा होऊ दे. हा जो तुमचा विचार असतो त्या विचारांनी त्या माणसाला ते तिथपर्यंत ते ट्रान्सफर होतात. जसं आपल्या मोबाईलवरती बोलतो बघतो तिथून कुठून एकाच कुठे त्या लहरी आहेत ना
त्या लहरींमधूनच ते तुमच्यापर्यंत येत असतं आणि सगळं छान असं जेव्हा तुम्ही छान छान पाहायला लागता, छान छान तुमच्या बाबतीत दिसणं, चालणं, बोलणं. आता माझा ॲक्सिडेंट एवढा मोठा झाला होता की मला डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्ही वॉकरशिवाय कधीच चालू शकणार नाही. पण माझ्या डोक्यात नाही, मी चालणार, माझं सगळं व्यवस्थित होणार. मला माझ्या दोन्ही पायाला प्रॉब्लेम होता, पण माझं पाहणं होतं मी छान चालणार, मी छान बोलणार, मी सगळीकडे जाणार. म्हणजे मी माझं स्वतःचं मी जेव्हा मला बघत होती त्यावेळेस मस्तपैकी चालताना वगैरे असंच पाहत होती. म्हणजे ते पाहणं तुमचं जे आहे की डॉक्टरने जरी सांगितलं तरी आपल्यावर ते आपला विश्वास पाहिजे. मी हे करू शकते, करणारच, होणारच, येणारच. हे जे तुमचं स्वतःचं आहे, मला हे मिळणारच. एनी हाव कुठूनही मला हे हवंय आणि ते मला मिळणार आणि मिळणारच. ह्या याच्यावरती जेव्हा तुम्ही ठाम असता तेव्हा ते कुठूनही तुमच्याकडे आपोआप यायला सुरुवात होते. आणि मुक्तीसुद्धा तुम्ही जर मुक्ती करत तर मुक्तीसाठी तुम्ही जे असतात, मुक्ती म्हणजे तरी काय? आनंद. प्रत्येक गोष्टीत आनंद. तुम्हाला त्या असं कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला असं वाटणार नाही की हे असं आहे, ते तसं आहे. तुम्हाला खूप खूप सगळ्या गोष्टीत आनंदच वाटेल. जे पण खाता, पिता, उठता, बसता, झोपता, सगळीकडे आनंद. ज्या गोष्टी म्हणजे तुमचं आनंदाचं जे आहे ते भगवंताने ओपन केलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही जे बघता त्याच्यात तुम्हाला जरी ते वाईट असेल तरी तुम्हाला त्याचं असं कुठेतरी जाता. मग तुम्ही जेव्हा जाता जर तुम्हाला मुक्ती मिळाली असेल आणि दोन माणसं भांडताय, तुम्ही फक्त असा विचार केला की म्हणजे मुक्ती मिळालेल्या माणसाने सर्वांना मिळाली. तुम्ही असा विचार म्हणजे सर्वांनी कदाचित होऊही शकतं विचारांवर, पण तुम्ही शिकवलं जावं किती भांडतो तू शांत राहा ना, बस गाडीत आणि सरळ निघून जाणार. म्हणजे त्या व्यक्तीने जे विचार प्रसारित केलेले आहेत त्या विचारांमुळे खरोखरचा तो माणूस गाडीत बसतो आणि निघून जातो. त्या मुक्तीमध्ये ताकद असते. तसं मी दादर स्टेशनला त्या काय ते चॉकलेट तिच्या स्वतःचा तिथे मी अशी जायची. तिथे त्या गाड्यांचा तिथे कोणत्याही ठिकाणावरून गाड्या टर्न होतात. तर एक गाडीवाला असा आला आणि त्यांनी सिग्नल मोडून त्या बाजूला जायला लागला निघायला आणि मग हवालदार आला तर त्या माणसाला चक्कर लागणार की तो असा. आणि मग हे सगळी जण एवढी भांडायला लागली मी बघत मी अरे बापरे आता ह्यांच्या मग सगळ्या तिथे ट्रॅफिक केवढा जाम होणार. तर म्हटले बाबा गप्प बसायला पाहिजे ना, कशाला म्हणता गाडी बस निघून जा झालं ना, आता गेलं ना, जा ना तू असं. म्हणजे माझ्या जागेवरून मी त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या. तुम्ही इमॅजिन नाही करणार क्षणार्धात तो खरोखरचा माणूस गाडीत बसला आणि तो पण निघून गेला. सगळं ट्रॅफिक सगळं क्लिअर झालं, सगळं छान झालं. पण म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला मुक्ती मिळणं गरजेचं आहे आणि त्या मुक्तीसाठी स्वामी समर्थांनी तुम्हाला सांगितलं. स्वामी समर्थांनी मला ना स्वामी समर्थांची खूप बोलायची सवय होती. खूप म्हणजे मी गणपती बाप्पाबरोबर जसं बोलायची ना, गणपती बाप्पाबरोबर बोलायची. अगदी राजकारणचं माझं कसं बालपण गेलं ते माझं काका काकूंकडे माझे आई वडील होते. पण तरी मग लहानाची मोठी काका काकूंकडे बरंच 8 मुलं त्याच्या अगदी एक नव्हती. पण कुठे बघत राहा. मग असं आपल्याला कशाचं नाही कशाचं तरी खूप दुःख होतं ना. पण त्याच्यामुळे मला काय सवय लागली म्हणून म्हणाली दुःख असल्याशिवाय तुम्ही जात नाही तिथपर्यंत देवापर्यंत. तेव्हा आपल्याला मग काय गोष्टी घडल्या मग कुणाला सांगायच्या, कोणाला वेळच नसायचा. ते होते माझ्याबरोबर पण त्यांना वेळच नसायचा. ते ऑफिसला कामाला लागायला त्याला आले तरी बाहेर. मग त्या बाकीच्यांची गप्पाने माझ्या मुलीला तुला बघायला पाहिजे. मला काय वाटायचं माझे बघतच नाही, आमच्या काकूच्या मुलांनाच त्यांनाच बघतात त्यांच्या वेळात. पण माझ्या वडिलांचं एक बाबा माझी मुलगी ह्यांच्याकडे जाते पण मी आता काय खायला पहिला तिला आणलं दिलं तर माझ्या मुलीला व्यवस्थित बघतो. पण ते तेव्हा मला कळलं, मी जेव्हा मोठी झाली जेव्हा कोर्स केले तेव्हा मला कळलं की आईबाबांचा दृष्टिकोन आपल्याबद्दल काय असतो हे मला त्यावेळेस कळलं. पण त्याच्या आधी मला काय कळतं, अरे स्वेटर आणल्या त्या फुलत बहिणीला दिला, मला काय मुली बघत नाही ना म्हणजे बाबाचं त्यांनी मला आणून द्यायला पाहिजे होतं ना स्वेटर, मला द्यायला पाहिजे होता.
म्हणजे आपण जसं बघतो तसं. तर मग मला ती सवय होती. आम्ही गणपतीला तर नंतर मग मी ऑफिसमधून माझ्या स्टेनो होती ना, पण इंग्रजीचं असलं तर ते ग्रंथालयात मराठी कंपल्सरी. मग मला मराठी शिकायला जायला लागलं. मग मी तिथे जाताना ते स्टेनोला शिकत असताना स्वामींच्या मठात तिथे जवळच आहे ना कांदेवाडी, तिथे मी मठात जायची. मग मठात गेली का मला आपल्याला असंच मुख्य अडचणी असतात. मला आपल्या लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीला तर किती अडचणी असतात त्या प्रत्येक स्त्रीला माहीत असते. त्या आपण काय म्हणतो मी कुणाशीच शेअर करायचं. परत शेअर केलं तर कोण कुणाला जाऊन परत सांगेल माहीत नाही ना आपल्याला कोण आपला आहे कोण लोक आहे हे आपल्याला कळत नसतं. आपण सहजरी कोण बोलतात तर त्याचा एका दुसरा तर त्याच्या फायद्याचा कसा असेल तसं तो सांगू शकतो ना जाऊन. मग मी भगवंताबरोबर बोलायची. मग मला काय झालं तर मग मी म्हणायची स्वामी मी असं वागली, माझं काय चुकलं, मला कळतच नाही माझं काय चुकलं. आणि म्हणजे मी स्वामी समोर बसलेले आहे आणि मी स्वामींना सांगते असं माझं म्हणजे माझा गाढ विश्वास की बाबा स्वामींनी ऐकलं आता माझं सगळं. आणि मग तुम्ही इमॅजिन नाही करणार एक दिवस स्वामीचं मोठं असे मी झोपली येताना विचार करत होते आणि माझ्या अशा पायाशी एवढे उभे राहिले तुमचं लाल लाल अंगार कपनी वगैरे सगळं वगैरे हिरे टोप वगैरे गळ्याच्या रुद्राक्षाच्या माळा वगैरे कडावा वगैरे सगळं मी बघते. पण मला विश्वासच नाही की असं काही असतं हे मला माहीतच नव्हतं. म्हणजे मी पुस्तकं वगैरे मला ना वाचण्याची आवड नाही त्याच्यामुळे मी कधी पुस्तकं वगैरे वाचली नाही किंवा कसंच काय तेव्हा मोबाईल नव्हतात. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला म्हटलं असं पण मला वाटलं माझं इमॅजिनेशन असेल आपल्याला असं वाटतं ना तसं. पण मग ते स्पष्ट मला म्हणाले घेऊ नको तुम्ही तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच आज सांगायचं स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या आज्ञेने म्हणजे मला म्हणजे आता बघा तुम्हाला एवढं सहज दर्शन दिलं तर तुम्ही कुठे इकडे जाणार नाही ना अजिबात. आणि माझ्यासारखा तर जाणारच नाही कारण मला बुवापाशी अजिबात विश्वास नाही. म्हणजे ज्योतिषी बितिषी हे मला अजिबात आवडत नाही. मी पहिल्यापासून कधी हे नाही करत. त्याच्यामुळे मला त्यांनी सांगितलं तर म्हटलं मी तिकडे कशी गेली. मी त्यांना स्वामींना विचारलं स्वामी तुम्ही एवढं मला छान आशीर्वाद दिला तुम्ही माझी काळजी घेताय मला सगळं मिळालं तरी मी तिकडे काय मला पाठवताय तुम्ही द्या ना. तर नाही मुक्तीसाठी त्या मुक्तीसाठी ते आलेले आहेत. तुमचं नियम परम दोन्ही सुद्धा तुम्हाला देणार आहेत. तर तुम्ही मुक्तीसाठी तुला तिथेच जावं लागेल. आणि मग त्यांच्या कोर्सेसमधून त्यांचं बोलण्याचं सगळ्यांचं त्या दर्शनाने हात ठेवल्याने तुमच्यात आमूलाग्र बदल घडतो. आणि तसा तो माझ्यात घडत गेला. आणि आता नाही तर मी तुझी एवढी रागीत होते की नाही तुला म्हणजे माझ्या आजूबाजूला कोण उभं पण राहायचं नाही. ऑफिसमध्ये पण इव्हन माझं सगळ्यांना माहिती माझ्याकडे कधी कोणी व्हिजिटर वगैरे आला मी पी होते ना त्याच्यामुळे व्हिजिटर वगैरे आला तर कधी पण मला रागच ते काय यायचा. मग पण मी ह्यांचं केल्यापासून माझा राग पूर्णपणे गेला. इव्हन स्टेशनला किती जणांना मारलेलं आहे मला जसा विकत दिसांना मला सहनच व्हायचं आहे. चंडिकेचा अवतार ताबडतोब मारू. मग मला नंतर कळलं अरे त्या माणसाची काय चुकलं. आपण त्याचा सुखाचा विचारच केला ना आपण फक्त आपल्यापुरतीच विचार केला आणि मी आता हे सगळं घडलं. मग मला खूप मग नंतर जेव्हा मला रिअलाईज झालं तेव्हा क्षमा मागणं आणि मग तुमचा भगवंत त्याला सांगायचं मला त्या व्यक्तीला मी असं केलं होतं मला माहीत नव्हतं मला ते ज्ञान नव्हतं. आता मला त्याचं ज्ञान झालेलं आहे ना तर मला क्षमा मिळवून द्या. कुठल्याही गोष्टीला तुम्ही ऑलवेज क्षमा करणं आणि क्षमा मागणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही काय करता क्षमा करायला मागत नाही. मला अजिबात तुम्ही क्षमा करायला मागत नाही. तुम्हाला असं वाटतं मी माझं झालं कसं की लोकांना झालं या माणसावर काही असू दे. तेव्हा तुम्ही क्षमा करता आणि मागता तेव्हा तुमच्यात आपोआप आमूलाग्र बदल घडला जातो. तर काही जणांना तर इतकी सवय त्यांनी लोक घट्ट शिकवून देतात कोणालाच मागत नाही. दुःख असू दे आता मृत्यूसुद्धा तुम्हाला माहिती आहे ना मृत्यू खूप चांगला आहे पण आपण फार घालतो मृत्यूला. मृत्यूनंतर तुम्हाला म्हणजे इतका मृत्यू चांगला आहे की नाही की तुम्हाला सगळ्यातून म्हणजे त्यातून ज्ञानप्राप्ती होते तुम्हाला. आपण जे म्हणतो ना मृत्यू झाल्यानंतर त्याला नमस्कार करतो पण आपण काय करतो आपण बोलायचं म्हणजे
अत्यंत भीती वाटायची. आणि भीती ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे आपल्या शरीरात. आपल्याला शरीराला कंपन निर्माण करते आणि त्यामुळे आपल्या शरीरात अत्यंत वाईट परिणाम होत असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडता. कुठलीही गोष्ट काहीही तुम्ही जर विचार करता तर मृत्यूला भय हे कुठल्याही गोष्टीचं मग कोणाला कोण आलं ना माणूस बेलवरली तुम्ही घाबरलेले असतात त्याने बेलवरली तुम्ही घाबरता. आपले कोणाला असेल म्हणजे ते एक भय ना आपल्या असं आतमध्ये हात सवय बसलेलं असतं की नाही की ते बाहेर निघणं फार गरजेचं आहे. आणि मग तुम्ही जेव्हा त्या गोष्टीला पाहता आणि तिथे काहीच नाही आहे जसं काठी चोरी पडलेली असते साप म्हणून तोच प्रकार असतो. आता एक माणूस असा जात असतो रात्रीच्या रस्त्याने आणि त्याला वाघाची डरकाळी ऐकू येते. तो फांदीवर लटकून बसतो. भगवंत सांगतो अरे कशाला त्या फांदीवर लटकून बसलाय ठेवलं पाय खाली. पण त्या अंधारात त्या भीतीत तो पाणी जातो. रात्रभर त्या काठीला धरून म्हणजे झाडाच्या फांदीला धरून बसलेला असतो. भगवंत सांगतो अरे खाली कर पाय तू खाली कर काही मी आहे ना मी आहे आश्वासन देतो. पण आपलं मन काय असतं फार विचित्र असतं नाही बाबा मी पण इम्पॉर्टंट. सकाळी उठून बघतो तर काय अरे तुझी जमीन एवढाच वरती आहे म्हणजे मी तरी नुसता सकाळी हात केला असतात आणि वाघ विकाई नव्हता कुठेतरी कोणत्या काही ठेवली होती ती एवढ्या म्हणजे आपलं भय आपल्याला एवढं हे करतो. आणि आपण आता कसं असतं काय केलं आहे बघा आपल्याला दुःख असतं आपण करतो वरून एक विहीर असते विहीर पडलेला असते तेव्हा तो माणूस आता फांदीला लटकून जातो आणि खाली मगर असते वरून त्यामध्ये साप डोंकळत असतो तो बरोबर त्यावर. पण त्याच्या तिथून आणखीन एक वरती झाडावरती मधमाशीचं पोळं असतं आणि त्या पोळ्यातून घरा टपकत असतो आणि मग तो माणूस तो त्याचं सुख म्हणजे त्याच्या आजूबाजूला भय असतं दुःख असतं वाईट गोष्टी पण त्या एका टपकणे तो त्याच्यातच खुश राहतो आणि करतो तसा. आणि मग त्याला मरण नको असतं त्याला म्हणजे वाईट गोष्टी काय असतात ना त्या मला नको असतात. तर असंच एका बाईचा माणूस नवरा मेला. तर नवरा मेल्यानंतर ती विचार करायला लागली बापरे म्हणजे तिचं इतकं त्याच्यावरती प्रेम होतं आणि नवऱ्याचं पण तिच्यावरती खूप प्रेम होतं. थोडं जाता येता एकत्र जाणं खाणं पिणं असं सगळं ठरवणं वगैरे इतकं त्यांचं प्रेम होतं. मग तिला तो गेल्यानंतर आणि हळू चालवण्यात गेला ना मग तिला खूप दुःख होत असतं. नवरा गेला मग ती भगवंताकडे जाते. भगवंताला विचारते असं का म्हणलं म्हणजे मला तो का सोडून दिला म्हणजे त्याची वेळ होती त्यांनी ठरवून आला होता. आणि प्रत्येक माणूस तुम्हाला भगवंत विचारतो 3 सेकंद दिलेले असतात आपल्या आयुष्यात आपल्याला तुम्हाला काय पाहिजे विचारायला. तर तुम्ही ती 3 सेकंद तुम्ही पटकन काय करता मी आमच्या तमक्याला हे केलं होतं मला त्याच्या घरात जन्म घ्यायचा. मग काही मुलं येतात बघा रागात म्हणजे मुलं त्रास देतात आई बापांना तर ते त्याच्या ह्याच्यासाठी आलेले असतात स्पर्धा घेण्यासाठी आणि मग खूप त्रास देतात. आपण म्हणतो ना आई बाबांना कसे मारतात ही लोक पण त्यांचा पूर्वजन्म असतो आणि त्या पूर्वजन्मात तुम्हाला भगवंत विचारतो तुम्हाला काय हवं आहे. त्याच्यामुळे मोक्षी म्हणतच नाही मला मोक्ष हवं म्हणतच नाही जन्माला जाऊन त्याचं मला हे करायचं आहे किंवा मला मी सेवा नाही केली मुलांना मुलींवर माझ्या आई बाबांची सेवा नाही केली मग ते सेवा करायला किंवा कुठेतरी नर्स वगैरे असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तींची सेवा केली नसेल खोटेपणा केला असेल कोणाकडून पैसे तिथे जमा केले असतील तर त्या लोकांना तिथे क्षणातच रिअलाईज होतं आणि मग ती व्यक्ती म्हणते मला या अमक्या ठिकाणी असं हे करून घ्यायचं आहे. आणि मग आपण पृथ्वीवर आल्यानंतर आपण ते सगळं विचारतो आणि मग त्या हा जंजाळात आपण इतके अडकतो की आपल्याला बाहेर पडता येत नाही. आणि मग आपल्या आजूबाजूची लोकं वगैरे ते सगळं विचार आणि आता इतके विचार आणि मग त्याच्यामध्ये मृत्यू पण भरपूर झालेले आहे. त्याच्यामुळे काय होतं सगळ्यांना मुक्ती मिळते असं नाही. आता मुक्तीच्या बाबतीत एक असा साधू असतो आणि म्हणजे त्याचा मोठा आश्रम असतो. त्या आश्रमात तो काम करत असतो सगळ्यांना प्रवचन
यज्ञ याग वगैरे सगळं करत असतो तो. आणि तो यज्ञ याग करत असताना तो जेव्हा त्याचा मृत्यू असतो त्याचे शिष्य त्याच्या आजूबाजूला सगळे बसलेले असतात की आता बाबा महाराज आपले जाणार म्हणून सगळ्या. पण महाराज काय करतात सगळं त्यांना सांगत असतात आणि सांगता सांगता मृत्यूच्या वेळेस महाराजांचं लक्ष कुठे जातं, गाय असते ती गाय आहे ना त्याचं ते उपर्ण असतं ना ते त्याला तुपाचा वास येत असतो, सगळ्यात छान छान वास येत असतो. गाय ते उपर्ण लाल उपर्ण ओढून खाताना हा बघतो आणि हा ह्याला माझं उपरणही खाते आणि हा म्हणतो कर्म आणि उपरण्यात त्याचा जीव अडकला. मृत्यूसमयी तुमचा कुठेही जीव अडकता कामा नये. का तू वेताना काही घेऊन जाणार नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. आज जे तुझ्याकडे आहे ते काल कोणाचं तरी होतं ते आज तुझ्याकडे आलं आहे, उद्या ते तुझं दुसऱ्याकडे जाणार आहे. हे स्वीकार. तुझा तू मालक नाही आहे, तू पाहुणा आहेस या पृथ्वीवरती. तू जोपर्यंत तू पाहुणा आहेस हे तू स्वीकारतच नाहीस. मी मला माझ्यासाठी असं त्या ह्याच्यात तू हे ऐकत राहिलास. मला याने मदत करावी, माझ्याकडे याने बघावं, माझ्याशी बोलावं, मला म्हणजे असं जे मी त्याचं सगळं चालू असतं. त्याच्यामुळे तो तसा तो गाईकडे बघतो. त्या गाईला पण पुनर्जन्म म्हणजे पुण्याचं जसं ते बसप्पा आणि मसप्पा असतात ते दोघंजण असतात ते मग त्यांचं वय असतं तसं साईबाबा बसलेले असतात आणि साईबाबा तळाकाठी बसलेले असतात. ते बघतात तर ते बघायचं काय तो बेडूक सापाला खात असतो. मग त्या साईबाबा म्हणतात अरे आता तरी तू हे वय सोड तुझं. तेव्हा साप त्या बेडकाला सोडून त्याच्या वाटेने जातो आणि बेडूक बेटाच्या वेळेला म्हणजे जी पण तुम्ही क्षमा करा मग क्षमा मागणं आणि करणं जे काय म्हणते ते ह्याच्या आहे की तुम्ही क्षमा केली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कॅरी फॉरवर्ड करू नका तुमचं कर्म. तुम्हाला कुठल्या गोष्टीची तुमच्या विचारांनी कर्म तुम्ही अर्जित करू नका. आणि कर्मविमोचन करण्यासाठी तुम्ही जो एक भगवंत त्याच्याशी नातं ठेवला आहात, जरी नातं ठेवा त्या नात्याने त्याच्याशी बोला. तुमच्या ज्या काय चुका किंवा काय त्रास आहेत ते तुम्ही त्याला सांगा. तो तुम्हाला येऊन कायम मदत करतो, कायम. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा की मलाही मदत मिळणारच आहे. मला काहीही हवं मला मिळणार आहे. कुठल्याही बाबतीत माझ्यासाठीच हे सगळं चांगलं आहे ते माझ्यासाठीच आहे, मला मिळणारच आहे. हे जे तुम्ही त्या स्वतःवरची जो आत्मविश्वास किंवा अहंकार नव्हे, मी पण नव्हे, त्याच्यात मी पण अहंकार आला संपलं सगळं. तुला एवढं सगळं दिलंय छान छान, ते छान छान बघ, छान छान वाग, छान छान बोल, आदरातिथ्य सोयपणपणा पसंत कर. तुला जर दाखवायचं म्हणून मोठेपणाला कधीच कुठल्याच मोठेपणाला अर्थ नसतो तुमच्या. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही ते पकडून ठेवायला लागला तर तुमचा दुःखाला पारावार होणार नाही आणि मग तुम्ही दुःखी होणार. आणि मग मला माझा मुलगा माझ्या सुनेने मला विचारत नाही की चहा द्यायला पाहिजे होता, सकाळी उठून मला चहा लागतो. अरे पण ती रात्री जर उशिरा आली असेल 12 वाजता, तुझी झोप पूर्ण नसेल झाली, तुझ्या काही प्रॉब्लेम असेल, ऑफिसच्या विचारात ती असेल, तुझी झोप पूर्ण, हा विचारच नाही. मला काही केलं नाही, मला काही दिलं नाही, माझ्याशी बोलली नाही. ऑफिसवरून मुलगा बायकोकडे गेला, माझ्याशी नाही बोलला. अरे पण त्याला काहीतरी तो ठरवून असातून तो बायकोला पटकन गेला सांगतो अशा ह्याच्यात झाला असेल. त्याच्या ऑफिसचं पण काही काम असू शकतं ना, बायकोला सांगण्यासारखंच काहीतरी काम असू शकतं ना. मग कशाला तो तुम्ही आणि तो तुमच्याशी बोलतोय पण तुम्हाला मला तो आला आणि मला त्यांनी विचारलं नाही, गेला तो बायकोच्या पणीच गेला. हे जे आपलं असतं म्हणजे मला त्यांनी सगळ्यांनी करावं, मला विचारावं, मी महत्त्व. काही गोष्टी सोडायच्या असतात. तुम्ही उच्च पदात कुठेतरी अधिकारी असाल पण जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरता तेव्हा सर्वसामान्य माणसांसारखे असतात. हे लोक मी तिकडे सेक्रेटरी होतो, माझ्या हाताखाली एवढी माणसं होती, तेवढी माणसं होती, मला माझ्या आवाजाला माझ्या याला एवढं महत्त्व होतं, मी अशावरती अशा तयार केल्या तशा तयार केल्या, मी गेलो होतं म्हणून तो रस्ता झाला. हे तरी मी फक्त त्याचं होतं तिथे. हे तुम्ही स्वीकारतच नाही. मग तुम्ही दुखून माझे मी एवढा पदाला होतो पण मला कोणी काही विचारत नाही, मला कोणी सांगत नाही, कोणी बोलत नाही, घरातली लोक तर मला विचारतच नाही.
घरातली लोक विचारत नाही म्हणजे काय तुम्ही जर ऑफिसमध्ये बसलात रात्र घरी आलात जेवलात झोपलात सकाळी उठलात परत आलात म्हणजे तुझं रिलेशन काय राहिलं. तुझं रिलेशन खूप महत्त्वाचं असतं. आपलं रिलेशन जर चांगलं असेल तर कारण तुम्ही नातेसंबंध नाही करता. कोणाचे तरी भाऊ असता, कोणाचे तरी वडील असता, मित्र असता, मुलगा असता, कुठलीही गोष्ट तुमच्या नातेसंबंधांनी झालेली असते. त्या नातेसंबंधाशिवाय तुम्हाला कधी कुठलीही गोष्ट हे नसते. आणि मग तू बहिणी असता, बहीण असतात, नात्यांमुळे असतात. एकदा तुम्ही गेला का बॉडीला इकडे आणि बॉडीला तिकडे तिचं नाव सुद्धा कोणी घेतलं. हे नाव असतं ते तुम्हाला ओळख मिळण्यासाठी किंवा अमुक एक व्यक्तीचं नाव हे आहे ओळखीसाठी ते तुम्हाला मिळालेलं असतं. पण तुम्ही कसं माझं नाव त्याला बोलून अहंकाराला जपून झाला त्याच्यामुळे तुम्ही नातेसंबंधसुद्धा तुमचे एकदम खराब करता. तुमचे नाते अत्यंत चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते पहिलं नातं आणि मग ते नातं आहे ते तुमचं भगवंताशी पण कसं आहे. तुमचा विश्वास किती आहे. तुम्ही विश्वासाने मागितलं तर तुम्हाला ते विश्वासाने मिळालं की नाही हे पण तुम्हाला पाहणं फार गरजेचं आहे. आणि ते मी म्हणजे काय होते तुम्ही जरा विचार करता विश्वास ठेवता ना त्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला सगळं काही मिळत जातं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कुठलीही गोष्ट इव्हन आता माझ्या मिस्टरांची एका ठिकाणी ट्रान्सफर झाली होती. त्यांना तिथे नको हवी होती. त्यांना म्हणजे त्यांना कॉम्प्युटरचं जमत नव्हतं. त्यांना नको हवी होती ती ट्रान्सफर. मी त्यांना म्हटलं एक मन्नत मागणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेवढं तुम्हाला काही मिळतं त्या तुम्हाला दान हे करताच आलं पाहिजे. आणि मग ते सत्पात्री दान आपल्याला जर मिळाला दिलं तर घ्यावं दे हा त्याचा चांगला विनियोग करेल की नाही तो कोणाला देईल. अरे तुम्ही त्या विचारांनी त्याला ते इन्स्ट्रक्शन दिला तो त्याचं दारू प्यायला मी कोणाकडे आली तुमच्याकडे आली कारण तुमच्या पैशाची तो दारू प्यायला आहे म्हणून चांगली सांगतात बघा भिकाऱ्यांना पैसे देऊ नका करू नका त्याला अन्नदान करा. बरं अन्नदान केलं तरी तो त्या गडबडात लोळला की ह्याच्यात विष होतं. मी काय करू शकाल म्हणजे प्रत्येक गोष्ट आता कलियुग आहे. तो कली असा उठून उभा राहिलेला आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्रास देतच असतो. म्हणून आपल्याला जे पटतं ते करावं नाही तर सरळ सोडून द्यावं. पण त्याचा विचार करू नये की हे मी पैसे टाकले आणि ह्याने हे केले ते आपण माझ्या हातात मी दिले की नाही मी त्याच्याकडून काय कर्ज म्हणजे मी भाजी विकत घ्यायची आणि त्याला पैसे दिले त्याचा कर्म मी विकत नाही घेणार आहे. तुम्ही जेव्हा हा विचार करता तेव्हा त्याची कर्म म्हणजे विकाराची कर्म कशी असते मग ती तुमच्याकडे आली तुम्ही कधीकधी गुणाकाराने पण येतात. म्हणून मग सांगतात घरी पैसे देऊ नका कोणाशी असं वागू नका बोलू नका हे म्हणजे इतकं ते. आणि आजकाल रील तर एवढे आहे तुम्ही 5-5 सेकंदाला कोण ना कोणतरी रील बनवत असतं. तुम्ही हे मंत्र म्हणा ते मंत्र म्हणा हे 50 वेळा म्हणा ते 10 वेळा म्हणा. अरे तुमचा जर आतमध्ये जर तुम्हाला विश्वास चांगला नसेल तर काय कारण कुठला देव तुमच्यासाठी उभा राहणार आहे. कुठला देव उभा राहणार नाही. म्हणून मन्नत जसं मन्नत घ्यायला म्हटलं तुम्ही दर्शनाची मन्नत मागा. आणि म्हणाले चला मी बघतो म्हणजे ते इतके हे झाले होते अगतिक झाले होते की ते न बघणारे दर्शनाला. आणि तिकडे जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा ही तुफानगरची ही आई देवी आणि देवीची वेळ केली आणि मी बघते माझा म्हटलं अरे बापरे नवरा कुठे दिसत नाही माझा नवऱ्याला देवा म्हणजे असं काही नाही ते त्यांच्या गुरुनं पकडून राहणारा नवरा मला म्हणजे कुठे गेला आपण दिसतच नाही. भगवंतांना म्हटलं मनाच्या बघूया मी मन्नत मागितली ती पूर्ण करायला आली आहे. हा परत दुसऱ्या वेळेस काही येणार नाही माझ्याबरोबर. ही मन्नत तुम्ही पूर्ण करून घ्या. आता असं करा ही जेवणाची वेळ होईल नंतर दुपारनंतर बघूया असं काही म्हणू नका. म्हटलं 1:30 वाजून 1:30-2 वाजायला आलेले आहे. आता म्हटलं तुम्ही काही करा आणि तुम्ही सगळ्यांना एकत्र करा. एक भजन म्हणून घ्या आरती म्हणून घ्या भजन म्हणून घ्या आणि ही तुमची मन्नत तुम्ही पूर्ण करून घ्या त्यांनी मागितलेली. तुम्ही इमॅजिनेशन म्हणजे हा असा विचार करते तितके भगवानांनी सांगितलं की जे पण आता राहिले तर त्यांना सगळ्यांना एकत्र येते आणि बसवा याच्याबरोबर. आणि मग ते माझ्याकडे बघून मला म्हणजे बोलत होते ते माझ्याकडे बघूनच बोलत होते असं मला वाटायला लागलं की मला सांगत होते मग मी सांगितलं की त्यासाठी सगळं केलं तुला जे भजन हवं आरती हवी
जेव्हा ते घडलं तेव्हा म्हणजे आपण मला काय म्हणायचं, माझा विश्वास होता, खात्री होती की होणारच. तेव्हा तुमचा जो स्वतःचा इष्टदेव आहे, एकच इष्टदेव ठेवा. सगळ्या देवाला तुम्ही जा, पण इष्टदेव एकच, आणि त्याच्याशीच गप्पा मारा, त्याच्याशीच नात्याने बोला. ते खूप सगळं काही गुणाकारांनी ते आहेतच. बरं, मी आता एक काही ना भजन म्हणते आणि मग हे करूया सांगताकडे. ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, सच्चिदानंद विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, अम्मा भगवन विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, दर्शन देतो विठ्ठला, दीनदयाळा विठ्ठला, दशावतारी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, सच्चिदानंद विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, अम्मा भगवन विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, कर्मविमोचन विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, करुणासागर विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, सच्चिदानंद विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, अम्मा भगवान विठ्ठला, हृदय निवासी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, माय बाबा विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, सच्चिदानंद विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, अम्मा भगवान विठ्ठला, दया करो विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, विष्णुरूपी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, सच्चिदानंद विठ्ठला, लक्ष्मी संगे विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला, सच्चिदानंद विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, अम्मा भगवान विठ्ठला, भगवान रूपा विठ्ठला, पद्मावती अम्मा रूपा विठ्ठला, विठ्ठला रे सच्चिदानंद विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पुरुषोत्तमा विठ्ठला, पुरुषोत्तमा विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला रे दशावतारी विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग विठ्ठला. बोलणं ऐकून घेतलं. आता तुम्ही फक्त 2 सेकंद तुमच्या स्वतःमध्ये बघा आणि स्वतःमध्ये बघून स्वतःकडे आपल्या अंतरंगात 2 सेकंद विचार करा. बघा, जो पण जे काही तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे वगैरे, तर तुम्ही तो आतमध्ये तुमचा तुम्ही बघायचा आहे, कुणाचा तरी दुसऱ्याचा नाही. मी इथे प्रार्थना करते आहे, तुम्हाला आनंदाचं हे करते, तर तुम्ही तो फक्त आतमध्ये तुमच्या हृदयात बघा आणि कुठलाही विचार करू नका ही कोण मोठी सांगणारी वगैरे असा तुम्ही. कारण का मी हा फक्त तुम्हाला दिसणारा देह आहे. मी इथे स्वतः उभी तुम्हाला दिसत असली तरी माझे गुरुवर्य पांडुरंग भगवान सगळे सच्चिदानंद स्वामी समर्थ यांच्या थ्रू मी बोलते आहे तुमच्याशी, आणि तुम्हाला जे गरजेचं होतं ते ज्ञान माझ्याकडून गेलं आहे ते बोलले आहेत मी नाही. कारण मी ते तर मी काहीतरी लिहून आणलं असतं, मी तुम्हाला कुठलीही गोष्ट लिहून वाचून दाखवलेली नाही. कारण का मी कुठल्याही अक्षरशः ब्लँक येऊन तिथे उभी राहिली आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही आमची सगळ्या ठिकाणी जाणार आहे, तुम्ही तिथे उपस्थित राहायचे आणि तुम्ही बोलायचं आहे, तुम्ही गाईड करायचं. तसं आता जे काय देणार आहे ते तुम्हाला ते देणार आहे, मी नाही. म्हणजे पण तुमचा जो देव आहे सच्चिदानंद आहे त्याला तुम्ही पहा आणि तुमच्या हृदयात पहा आणि प्रार्थना करा. ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा
आनंद मला ट्रान्सफर होते, प्रत्येकाला आनंदाची स्थिती प्राप्त होते, मी तुझ्या काही प्रार्थना करते. धन्यवाद. हॅलो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेचा उपयोग कसा करून घ्यायचा त्याचं अतिशय सुंदर रीतीने विवेचन स्मिताताईंनी केलेलं आहे. धन्यवाद. आता मी अध्यक्षांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. समोर काही मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय हे आपण त्यांच्याकडे बघून ओळखायला येईल की ते कधीही रिॲक्ट होत नाही. कायम ते अगदी शांत बसलेले असतात. तुम्ही काही बोललं त्या मी करतो तर त्याची भावना कधीही त्यांच्यात नसते. याला मुक्त म्हणतात. मला तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे काय, मुक्त माणूस होतात कसा पाहायचा ओळखायचा तो असा सदैव म्हणत राहतो. सदैव तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि बोलतो. त्याला मुक्त म्हणतात. हॅलो. नमस्कार. गेला 1.5 तास स्मिताताईंनी आपल्याला अध्यात्म आणि दैनंदिन व्यवहारात त्याचा कसा उपयोग करावा आणि आपला आनंद कसा मिळवावा हे अतिशय छान उदाहरणासह सांगितलं. 1.5 तास त्या नॉनस्टॉप बोलल्या, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. त्याकरता त्यांच्यासाठी त्या जोरदार झाल्या. अध्यात्म म्हणजे काय? हा एक संस्कृत शब्द आहे, त्याच्यापासून निर्माण झालेला अध्यात्म शब्द आहे. आधी म्हणजे संबंधित किंवा त्याविषयी, आणि आत्म म्हणजे आत्मा, म्हणजे स्वतःचं स्वरूप ओळखावं आणि गरज असेल तेव्हा आपल्यात बदल करावा, दुसऱ्यात बदल करण्याची अपेक्षा ठेवू नये. अध्यात्म हे आत्म्याविषयीचं ज्ञान स्वतःला जाणून घेण्याची एक प्रक्रिया आहे. मी कोण आहे, जीवनाचं ध्येय हे शाश्वत आनंद मिळवण्याचं आहे, हे त्याने खूप चांगलं सांगितलं. मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. कदाचित तुम्हाला माहिती असेल, ऐकलीसुद्धा असेल. एका जंगलात एक चिमणीचं छोटं पिल्लू सुटून मेंढ्याच्या कळपात जातं. मेंढपाळ त्याला खूप छान त्या पिल्लाला वाढवतं, पण काही दिवसांनी त्याला इतकी सवय होते की ते पिल्लू त्या इकडे मेंढ्यांसारखंच वागायला लागतं, मिळावं करायला लागतं, गवत खायचा प्रयत्न करायला लागतं वगैरे वगैरे. काय होतं, काही दिवसांनी एक सिंह त्या जंगलातला तिथे येतो आणि तो बघतो आणि तो आश्चर्यकरीत होतो की हे आमचं पिल्लू इथे आहे आणि असं का वाटतंय. मग तो काय करतो, त्या पिल्लाला घेऊन एका शांत तळ्याच्या ठिकाणी जातो आणि त्या तळ्यात त्या पिल्लाला सांगतो की तू आपण दोघांनी याच्यात बघूया, आणि त्या दोघांचं प्रतिबिंब त्यांना दिसतं. ते प्रतिबिंब बघितल्यावर ते त्याला विचारतो, तू कोण आहेस बरं, तू मेंढ्यासारखं वाटतंय का तू सिंह आहे. तर त्याला जाणवतं त्या पिल्लाला की आपण मेंढी नाही, आपण सिंहच आहोत. नंतर तो हळूहळू सांगतो की तू आता गर्जना करून बघ. सुरुवातीला जमत नाही, पण थोड्या वेळाने एक मोठी गर्जना ते पिल्लू सुद्धा देऊ शकतं. म्हणजे ते स्वतःला बदलू शकतं आणि स्वतःला ओळखू शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे की या गोष्टीतून सांगलं. आणि याचं तात्पर्य काय, तर अध्यात्माचं सार काय सांगतं, आपण अनेकदा स्वतःला आपलं शरीर, आपलं तन याच्यावर ओळखत असतो, पण आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख आपण करून घेणं अतिशय आवश्यक आहे. स्मिताताईंनी खूप छान छान गोष्टी, छान छान उदाहरणं दिली. त्याने छान सांगितलं की नेहमी विचार करून बोलावं, बोलून विचारात पडू नये. आणि दुसरा काय म्हणतो त्यापेक्षा आपण स्वतःच बदल करून घ्यावा, दुसऱ्याकडून बदल करण्याची अपेक्षा ठेवू नये.
आणि वामनराव काही म्हणतात तसं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जसा विचार करतोस तसंच ते होतं. आणि त्याने स्वतःच्या उदाहरणावरून जर सांगितलं, त्याने जे व्याधी झालेली 2 पायाचा प्रॉब्लेम झाला होता, तो त्याने स्वतःच जिद्दीने ठरवलं की मी यातून बरी होणार आहे. आणि नियती नेहमी तुम्हाला तथास्तु म्हणत असते. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला, सकारात्मक विचार केला तर तसंच घडतं. त्यामुळे आपण नेहमी कधीही निगेटिव्ह विचार करू नये, नेहमी सकारात्मकच विचार करावा. घरात सुद्धाही एखादी गोष्ट निगेटिव्ह कशाला, काही गोष्ट असेल ती पॉझिटिव्ह आणि होणारी गोष्ट चांगलीच असते, वरती अटल असते. त्या गोष्टीत आपण बदल करू शकत नाही. त्यामुळे आहे ती गोष्ट म्हणजे स्वीकारावी आणि त्याच्यातून आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी छान उदाहरणं सांगितली की TV सिरियल जेवताना आपण सगळे TV सिरियल बघत असतो. म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा इंग्लिशचा महिला वर्ग TV लावतात आणि त्या TV सिरियलमध्ये जे काही एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकांना पाण्यात पाहतात, त्या सगळ्याचा परिणाम आपण खाणाऱ्या अन्नावर होत असतो. हे आपण कधीही लक्षात घेत नाही, तर लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेवताना नेहमी चांगलाच विचार करावा आणि हे अन्न माझ्यासाठी आहे, त्याचा माझ्यावर चांगला परिणाम होणार आहे असा विचार केला तर देव मी तुम्हाला तथास्तुच म्हणत असतो. तसंच त्यांनी सांगितले की ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, की देवाने आपल्याला काय दिलं नाही याचा विचार करण्यापेक्षा जे काही दिलेलं आहे त्याचा विचार करावा आणि त्याबद्दल देवाला किंवा सगळ्यांना धन्यवाद द्यावे. आणखी त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे. की दुसऱ्याने काय केलं किंवा दुसऱ्या माणसाचं का वागला असं म्हणण्यापेक्षा मी त्याच्याशी कसं वागलो किंवा कसं वागायला पाहिजे हे याचा विचार करावा आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नये. म्हणजे तो मला असं म्हणाला म्हणून मी दुःखी होतो, तो कोण ठरवणारा मी कसा दुःखी होणार आहे का सुखी होणार आहे. मी जर ठरवलं मी सुखीच होणार आहे तर तो कसाही काही वागला तरी मी निश्चितपणे सुखी होणार आहे हे कायम ध्यानात ठेवावं. अतिशय छान व्याख्यान झालं. त्यांनी खूप चांगली उदाहरणं दिली, दैनंदिन जीवनातली उदाहरणं दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपला शाश्वत आनंद मिळवावा हे या सगळ्याचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की आज 11 जुलै आहे आणि